जिम, योगा क्लास, बॅडमिंटन सारखे खेळणारे क्लब हे माझ्यासाठी खूप पेशंट पाठवतात. म्हणजे त्यांच्यामुळे माझं बरं चाललंय असं म्हणावं लागतं. त्या खेळाला अनुसरून जो फिटनेस आहे तो त्यांना करायचा नाहीये आणि जाऊन डायरेक्ट खेळायचं. किंवा मणक्यातली गादी सरकणं हे सुद्धा हा सुद्धा परिणाम आहे. इफेक्ट, नॉट द कॉज. आपण त्याला कॉज म्हणून धरतो. त्या मनातनं तो आजार ट्रिगर होतो. अच्छा. आणि शरीरावर परिणाम होतो. तसे एवढासा स्ट्रक्चरल बदल. जेवणाच्या नंतर एक 3-4 तास जोरदार व्यायाम नको, आधी शक्यतो करू नका. एवढं साधारण 12 सूर्यनमस्कार करावेत रोज. सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम नाही. नमस्कार, स्मिताज इन्साइट्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आजच्या आपल्या या भागामध्ये आपल्याबरोबर आलेले आहेत व्यायाम तज्ज्ञ फिजिओथेरपिस्ट डॉक्टर अमोल खांदवे, पुण्यामधील डॉक्टर शारंग पाणी यांचे उजवे हात आणि अत्यंत प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वेदना ही शस्त्रक्रियेशिवाय कशी टाळता येईल आणि ही वेदना कमी कशी करता येईल यासाठी ते सगळ्यांना व्यायाम सांगतात आणि त्या व्यायामाच्या या कलेमध्येच आज आपल्याशी ते बोलणार आहेत. एकतर सगळ्यात पहिले तुमचं खूप खूप स्वागत. तुम्ही माझ्या स्मिताज इन्साइट्समध्ये आलात आणि छान वाटतंय. छान या अर्थाने की पूर्वी आपल्याकडे फॅमिली डॉक्टर ही एक संकल्पना होती आणि त्या डॉक्टरचा चेहरा पाहिला तरी बरं वाटायचं. त्याचं उदाहरण मी आहे की मला आज तुम्हाला बघून खूप बरं वाटतंय, कारण ज्यांच्याकडे मी गेले आणि माझी वेदना संपली तर त्याच्यामुळे त्या माणसाला इथे येणं हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं होतं. कारण माझ्या अवतीभोवती खूप लोक असे आहेत की ज्यांचं रोज काही ना काही आहे. तर म्हणून मग व्यायाम तज्ज्ञ म्हणून ज्यावेळेस तुम्ही आहात तर आपण आधी व्यायामापासून सुरुवात करूयात की नेमकं तुम्ही मला व्यायाम सांगितलं आणि म्हणून मी बरी झाली आहे. तर मग तसं सगळ्यालाच कळलं पाहिजे की काय गुपित असतं ॲक्च्युली ह्यातलं. तर सर, वॉर्मअप पासून सुरुवात करूयात की लोक वॉर्मअपचा काय फायदा होतो किंवा कसा केला पाहिजे असं. सर्वप्रथम तुम्ही जे बोललात त्याबद्दल धन्यवाद आणि मला इथं बोलवलं त्याबद्दल आणखी एकदा धन्यवाद. मला या विषयावर बोलायला आवडतं, कारण शेवटी कुठलाही डॉक्टरचं हे काम सुद्धा आहे की त्या विषयातली जनजागृती व्हावी, चांगल्या गोष्टी कळाव्यात. आता तुमचा प्रश्न घेऊयात. वॉर्मअप ही जी गोष्ट आहे ही न करता व्यायामाला सुरुवातच करू नये. वॉर्मअप म्हणजे शरीर गरम करणे हाच अर्थ आहे त्याचा. आता तुम्ही उठून जर गाडीतनं उतरून डायरेक्ट पळायला लागला किंवा घरात व्यायामाला सुरुवात करताय आणि लगेचच सूर्यनमस्काराच्या स्थितीत जायला पाहिलं तर त्या स्थितीवर जो अचानक दाब पडणार आहे शरीरावर, तर तो दाब तुम्हाला इजा करू शकतो. प्रत्येक वेळेस होत नाही म्हणूनच ते चालून जातं. एखादा तरुण मुलगा अशी गाडी चालवतो, निघून जातो, परंतु त्याने शक्यता तर वाढते ना अपघाताची. हो, नक्कीच ना. तसंच वॉर्मअप न करता व्यायाम करायला घेतला तर त्याने तुम्हाला इजा होण्याची शक्यता वाढते आणि मग ते तुम्ही कमवलेलं शरीर पुढच्या काही दिवसात परत जागेवर जाऊ शकतं. इतकं त्याचं महत्व आहे. म्हणजे सगळ्यात पहिले तर आहे की वॉर्मअप केलाच पाहिजे, त्याशिवाय तुम्ही पुढे नाही गेले पाहिजे. म्हणजे असं गाडीतनं उतरले आणि पळत सुटलोय हे नाही झालं पाहिजे अजिबात. वॉर्मअपचा अजून एक फायदा असा आहे मॅम की तुमचं मन त्या व्यायामाला तयार होतं. तुमच्या शरीरातलं रक्तभिसरण वाढतं, उष्णता वाढते, मन तयार होतं. आणि तुम्ही फक्त एकदा करून पहा कधीतरी की आपण समजा एखाद्या डोंगरावर अचानक जाऊन पटकन चालायला चालू केलं ना की लगेचच काही काळातच दम लागतो, तो एरवी तुम्हाला नव्हता लागत. हो, खरंय. आणि जर वॉर्मअप केलेला असेल आणि तुम्ही चालायला लागलात तर त्याच दिवशी ती क्षमता आणखी वाढलेली असते. बरोबर. म्हणजे त्या क्षमतेमध्येच फरक पडतो लगेच. हो, लगेच फरक पडतो. शरीर गरम होतं आणि तुम्ही ज्या डायरेक्शनला सांगताय त्या डायरेक्शनला ते सुरुवात करतं. आणि एक छोटासा आपल्याला आधीच्या दिवसाच्या व्यायामानंतर थोडंसं एखादं कुठंतरी थोडंसं दुखत खूपत असतं, ते वॉर्मअप मध्ये तेही गायब होऊन जातं. तो एक आणखी ऍडिशनल फायदा आहे. नेमका प्रॉब्लेम असा आहे सर, व्यायाम करण्यासाठी आम्ही शूज घेतो, आम्ही ड्रेस पण तयार करतो, आम्ही चालायला पण जातो, सुरुवात पण करतो सर, पण दुसऱ्या दिवशी आम्हाला अंग दुखायला लागतं, पाय दुखायला लागतात, ही वेदना सुरू होतात की व्यायाम लगेच सोमवारी जो सुरू झालेला असतो तो मंगळवारी संपतो आमचं. तर ही वेदना उत्पत्तीच कशी होते सर अशी? म्हणजे का वेदना होतात एवढ्या? घाई आहे ना. हा, लगेच 12वीची परीक्षा पहिलीतच. तुम्ही तरी सोमवारी म्हटलात, कल्पना करा 31 डिसेंबर होतो, सगळे रेझोल्युशन करतात,
पहिल्या दिवशी जे खरोखर जातात बरेचसे अंथरुणातच असतात. मी तर म्हंटल आम्ही सगळं शूज बीज घेऊन ठेवतो आधी. होतं काय की तुम्ही बाहेर व्यायामाला जातात, तिथं ऑलरेडी जे करत असतात ना ते तुमच्या आधी कितीतरी वर्ष कदाचित करत असतील, आणि त्यांना पाहून आपण त्यांच्या तीव्रतेने किंवा त्यांच्या जवळपास जाणार आपला अहंकार भाग पाडतो आपल्याला. हो, मग कमी नाही पडलं पाहिजे ना. हो, आपण व्यायामात ते अहंकार दाखवतो, खूप मोठी गोष्ट आहे. मग ते त्यानंतर वेदना येते, दुसऱ्या दिवशी बंद होतं. म्हणजे शरीराचं ऐकत नाहीत आपण. शरीर ही गोष्ट अशी आहे की त्याला इतिहास नाहीये. तुम्ही मागच्या वर्षी काय व्यायाम केलात, मागच्या महिन्यात काय केला, मागच्या आठवड्यात जर सोडून दिलाय, एक आठवड्यातच लवचिकता कमी व्हायला लागते. काही दिवसात ताकद उचलण्याची जी क्षमता कमवलेली असते ते निघून जायला लागते, आणि त्यानंतर परत तुम्ही कराल. म्हणजे आता बऱ्याच वेळा होतं की 1 महिना व्यायाम केला नाही, डेंग्यू झाला, त्यानंतर केला, अचानक पहिल्या तीव्रतेने जरी करायला पाहिलं तरी गोष्टी मोडून पडतात, वेदना येतात, त्रास होतो. शरीराच्या कलेनं घ्यावं लागतं. लहान मुलासारखं आहे. अहो, आधी रांगा ना, मग बसा उठून, मग धरून चाला, मग मोकळे ज्या ज्या क्लासमध्ये जातो ना सर, ते असे जे तुम्ही जे आता बोललात की ते आधीपासून असतात सिनियर मेंबर, पण ते इतके भरा 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 करत असतात ना की असं वाटतं नाही आता मी कसं काय म्हणू ना की मला बास. म्हणजे तुम्ही जे म्हणताय शरीराचं ऐकलं पाहिजे. जर शरीर सांगतंय की आता ताण बास, तर सोडलाच पाहिजे तो ताण तिथे. हो, नाहीतर मग ती वेदनांची निर्मिती होतच राहणार. होणारच. तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की जिम, योगा क्लास, बॅडमिंटन सारखे खेळणारे क्लब, हे माझ्यासाठी खूप पेशंट पाठवतात. म्हणजे त्यांच्यामुळे माझं बरं चाललंय असं म्हणावं लागतं. सर याच्यात हे चुकीचं आहे, मला कळतंय की हे मी स्वार्थ म्हणू शकाल तुम्ही, परंतु ऍक्च्युली हे फाइंडिंग आहे. शरीरामध्ये तर रक्ताभिसरण वाढत असेल. होतं काय की त्या खेळाला अनुसरून जो फिटनेस आहे तो त्यांना करायचा नाहीये आणि जाऊन डायरेक्ट खेळायचं. हो, डायरेक्ट संध्याकाळी जेवण वगैरे झालेलं असतं आणि मग घ्यायची आपली रॅकेट आणि बाहेर जायचं, हवा आहे, चालू आहे खेळणं. चांगले खेळणारे खूप जण आहेत, रेग्युलर खेळणारे खूप आहेत, परंतु त्यातले बरेच जण पेशंट म्हणून काय येतात, कारण आता तुम्ही पाहता की विराट कोहली खेळतोय, त्याचे व्यायामाचे व्हिडिओ पाहिले असतील तुम्ही. तो नुसता खेळत नाही, तो ट्रेन पण त्या इंटेन्सिटीने करतोय. सगळे प्लेयर त्या इंटेन्सिटी, म्हणजे तुम्हाला खेळण्यासाठी जे माध्यम आहे शरीर, त्या खेळातल्या ज्या हालचाली आहेत, प्रत्येक खेळाच्या हालचाली, म्हणजे बॅडमिंटन जर घेतलं तुम्ही सडनली पुढे सरकणार आहेत, सडनली मागे येणार आहेत, क्रॉस होणार आहे, तेवढं अवेअर राहावं लागणार, सडन ऍक्सलरेशन डिसलरेशन आहे, सडन शार्प रिफ्लेक्सेस आहे. तर त्याला अनुसरून तुमच्या व्यायामांची तीव्रता जर असेल तर तो खेळ खेळताना इंजुरी होण्याचं प्रमाण कमी होणार, कमी होईल. खेळाडूंना इजा होतात. बरं, पण जर आपण नुसतं खेळत असू तर मग त्याने काही दिवसांमध्ये गुडघे, खांदा या गोष्टी बिघडायला लागतात. योगा क्लासचं पण तसंच आहे की तिथेही अहंकार जागृत होतो. शिकवणारे बऱ्याच वेळा बरोबर शिकवत असतात, परंतु माझ्या शेजारच्या व्यक्तीनं जर आसन सोडलेलं नाहीये तर मी कसं सोडू, अडकलं तरी चालेल, तिथनं उचलून पेशंटला आणावं लागतं. बापरे, असे मी बरेच पाहिलेत. काय सांगताय आता, हे पण मला जरा गमतीशीर होतं, पण आहे ह्या गोष्टी घडतात. बरोबर. आता मला असं विचारायचं आहे, इतकं तुम्ही डीप सांगताय मला, तर अजून एक गोष्ट सांगा की आम्हाला मलेरिया झाला, आम्ही अँटीबायोटिक घेतो, ॲडमिट होतो, सलाईन वगैरे घेतो, मग आमच्या पेशी वाढतात, कमी होतात वगैरे वगैरे रिपोर्ट्स येतात, पण कालांतराने 8 दिवसांनी आम्ही म्हणजे गुड घरी येतो, डिस्चार्ज दिला जातो आणि मलेरियातनं बरे होतो. टायफॉइड असेल, काही कुठलाही घ्यावं, पण आम्ही बरे होतो. तसे आमच्या हाडांचे दुखणे किंवा एखादं दुखणं शरीराचं ते बरंच होत नाही, डायरेक्ट सर्जरीपर्यंत आम्हाला घेऊन जातं. असं का? आजाराचे जे बरेचसे प्रकार आहेत ना, त्यातलं जसं तुम्ही जे म्हणताय ते इन्फेक्टिव्ह आजार आहेत. बरं. काही गोष्टी शरीरात कमी पडणारे त्याने होणारे आजार, जसं व्हिटॅमिन सी कमी झाल्यानंतर स्कर्वी होतो, हे कारण आहे. की व्हिटॅमिन सी कमी झालं, स्कर्वी झाला, मलेरियाचा मॉस्किटो चावला, मलेरिया झाला, टायफॉइडच्या बॅक्टेरियामुळे टायफॉइड झाला, हे कारण आहे, त्याला कारण आहे. आणि त्याच्या मागची आपल्याला पूर्ण शृंखला माहिती आहे मेडिकल सायन्सला, की तो मच्छर कसा आहे, त्याचं जेनेसिस पुनरुत्पादन कसं आहे, तो कसं चावल्यानंतर पुढे काय होणार आहे, तो जो पॅरासाइट आहे तो कसा काम करणार आहे, कुठे ऍक्ट करणार आहे, कुठल्या पेशींना डॅमेज करणार आहे, त्याला जे औषध दिलं जातं, फॅल्सिपॅरम जे औषध दिलं जातं, तर ते औषध कसं काम करतं, त्याचे साईड इफेक्ट काय, प्रत्येक गोष्ट इन डिटेल सगळी माहिती. बरं. म्हणून त्या आजारांमध्ये एवढी अचूकता आहे. आणि या बाबतीत होतंय काय की आपल्याला असं वाटतंय की आपल्याला खूप कळालंय. हे जे आजार आहेत मस्क्युलोस्केलेटल डिसीजेस, की त्याच्यामध्ये आपले सांधे, स्नायू यांच्या संबंधितले जे
आजार आहेत, म्हणजे समजा वेदना आहेत, संधिवात आहे, बर, तर जर एवढे पेशंट आहेत, आधीचेच जे आहेत ते साचत चाललेत, नव्यानं नवीन तयार होत आहेत, बर, आणि संख्या वाढत चालली. एखादा रुग्ण आपल्याला सांगतो की मला मलेरिया होता, मला मलेरिया आहे असं नाही म्हणत तो. नाही, तसं मला गुडघेदुखी आहे, हो, माझ्या मणक्यातली गादी सरकलेली आहे, माझ्या होती हाताच्या आहे. मुंग्या आहेत, परत परत येत आहेत, माझी कंबर वारंवार कणक भरती आहे, पुन्हा 8-8 दिवसांनी भरती, म्हणजे तो कायमस्वरूपी त्या आजारात अडकून आहे. म्हणजे तुमच्याकडे येणारे सध्याचे सगळ्यात जास्त पेशंट कोणते आहेत याच्यावरच तुम्ही जर बोललात की लगेच कळेल की आजार कोणते कोणते आता सध्या आहेत ते. मग जर पेशंट एवढे साचून आहेत, बरे होत नाहीत, वारंवार लक्षणं परत पाठीमागे येत आहेत, याचा अर्थ त्याच्या मागे जे गृहीतक आहे, जसं मी मलेरियाचं म्हटलं, तर त्या गृहीतकामध्ये काहीतरी चूक आहे, नाहीतर एंड रिझल्ट बदललेला असतो. ती चूक एकच आहे बरं का, की आपण या आजारांना एक केमिकल स्तरावर, इन्फ्लमेशन स्तरावर पकडलंय, आणि ज्यांना आपण कारण म्हणतोय ना, ती कारण नाहीत, ते परिणाम आहेत. म्हणजे गुडघ्यात सूज येणं हा परिणाम आहे, ते कारण नाही. हाताला मुंग्या येणं हे लक्षण आहे, ते कारण नाही. किंवा मणक्यातली गादी सरकणं हे सुद्धा, हा सुद्धा परिणाम आहे, इफेक्ट, नॉट द कॉज. आपण त्याला कॉज म्हणून धरतोय. मी तुम्हाला दाखवतो एक मिनिट, की आता समजा हे स्पाईनचं मॉडेल आहे. आता तुम्हाला ही जी दिसते ना, ही गादी बाहेर आलेली दिसते, आपण याला कॉज म्हणून धरतोय. हे कारण नाहीये, हा परिणाम आहे. परिणाम कसा आहे की इथे असा एक नैसर्गिकरित्या कर्व असतो, असा बांबू सारखा सरळ नाहीये. जर बांबू सारखा सरळ असताना तर त्याची स्टॅबिलिटी चांगली असते, एखाद्या पोल सारखी, परंतु त्याने हालचाल दिली नसते आपल्याला, कारण आपल्याला इथं वळायचंय बाजूला, इकडे वळायचंय, तिकडे वळायचं, त्याच्यासाठी ही जी गोष्ट आहे याला कर्वच आहे तशी. तर मी जर पाठीमागचे स्नायू वापरत नसेल इकडचे, तर हा भाग असा सरळ सरळ होत जाणार आहे. मग सरळ सरळ होत गेल्यानंतर इथं पडणारा दाब जास्ती पडणार आहे, आणि तो वाढलेला दाब ही गादी बाहेर काढत आहे. म्हणजे हा परिणाम आहे, त्याला आपण कारण समजतोय. मग जर आपण कारण हा कर्वेचर लॉस होणं हा धरलाय, तर मग याच्या स्नायूंचा वापर करून ज्या गोष्टी आपण करू ते कारण करेक्ट करेल. तेच तुमचं औषध, तीच संजीवनी. ते स्नायू कसे वापरायचे, तर ते म्हणजे व्यायाम. म्हणजे पुन्हा फिरून पृथ्वी गोल आहे, की जरी तुम्हाला कॉज सापडलं तरी कॉजच्या आधी तुम्ही परिणाम काय झालाय त्याच्यामुळे हे शोधता, आणि मग तुम्ही ते क्लिअर करता. पोश्चर क्लिअर झालं तर आजार बरा होऊ शकतो. पोश्चर हा एक त्यातला भाग आहे, परंतु आता ते स्नायू आपण जर खूप वापरतच नसू, तर त्यानंतर व्यायाम म्हणजे त्या स्नायूंचा वापर करून आपण तिथली गोष्ट जी बिघडली ती करेक्ट करणार आहोत. तसंच गुडघ्याचं पण आहे, की समजा गुडघा, मी विचारणारच होते सर, सगळे सर्जरीवरच आणून सोडतात, वाटी बदलायचीच वेळ काय येते? आता तुम्ही, संधिवाताचे भरपूर प्रकार आहेत, परंतु त्यातले आता काही इन्फेक्टिव्ह प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये इन्फेक्शन आहे, काही रोगप्रतिकार शक्तीच्या चुकीच्या प्रतिसादामुळे आलेले संधिवात आहेत, त्यांच्यामध्ये औषधांची गरज असते. परंतु जो मोस्ट कॉमन सापडलेला प्रकार आहे, कॉमनली आढळणारा जो प्रकार आहे, वयानुसार किंवा सांध्यांची झीज होऊन होणारा संधिवात, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही तुमचा एक्सरे पाहाल ना, तर तुम्हाला हे हाडं असं दिसेल, एका बाजूला कललेला दिसेल. आता एखादी गोष्ट अशी कलली आहे, याचा अर्थ ही टोकं एकमेकांच्या जवळ आहेत, आणि जर तसं असलेला सांधा मी वापरत असेल तर तिथं घर्षण होणार आहे, तिथली खुर्ची अजून खराब होत जाणार आहे. त्यामुळे हा फक्त एक मेकॅनिकल इश्यू आहे असं जर आपण प्रमेय धरलं आणि त्या हिशोबाने जर व्यायाम डिझाईन केले आणि हा फक्त अँगल करेक्ट करण्यासाठी पाहिलं, तर परिणाम आपोआप जातील ना. म्हणजे गुडघेदुखी आहे तर ती शस्त्रक्रियेपर्यंत सुद्धा जाणार नाही. बहुतेक रुग्णांची नाही जात. एकदम जे खूपच बिघडलेले आहेत की ऑलमोस्ट खूप फ्यूज झाले, आणि गादी व्यायामांचा किंवा या मॉडॅलिटीचे काही लिमिटेशन असतात. आपण नुसतं वाहवत जायचं नसतं, कुठेतरी तारतम्य ठेवून कुठं नाही हेही कळायला पाहिजे की आता खूप दुर्बलता आहे, मसल मास खूप कमी आहे, स्नायू खूप दुर्बल आहेत, व्यायाम करण्याची इच्छा नाहीये, अजून काही गोष्टी आहेत, आणि खूपच फ्यूज झाली हाडं, तर त्यावेळेस ठीक आहे की इट इज TKR, जे गुडघा बदलणं हे एक संजीवनी आहे. साधारण त्या रुग्णांचं आयुष्य बदलून जातं, परंतु त्या इंडिकेटेड रुग्णांची संख्या ही खूप कमी आहे. बरोबर आहे, खूपच कमी आहे. बाकीचे
अगदी सहजपणे त्यातनं बाहेर पडू शकतात. फक्त सातत्य लागतं. हो, कुठली पण गोष्ट सातत्यानेच होणार. आता तुम्ही म्हणालात संधिवाताबद्दल सांगत होतात, पण मला तरी असं वाटतं की स्त्रियांनाच संधिवाताची जास्त म्हणजे अशी दुखणी येत आहेत असं मला वाटतं. याच्या मागचं काय कारण आहे मग? बेसिक कारण तर तुम्हाला हे लक्षात येईल की बऱ्याच जणी वर्किंग वुमन आहेत. हो, त्या ऑलमोस्ट दिवसभरातले 12 तास उभ्या आहेत हो, किंवा 12 तास काम करतायत. विश्रांती कमी आहे, हा एक भाग आहे. आणि स्वतःकडे दुर्लक्ष हे मूळ कारण आहे. म्हणजे बाकी सगळ्या कारणांचं जर एकत्रीकरण केलं तर हेच कारण आहे की स्वतःकडे पूर्ण दुर्लक्ष. बर, कुठलाही व्यायाम त्यांना करायला होत नाही किंवा त्या वेळ काढत नाहीत. वेळ आहे बरं का, वेळ ज्या म्हणतात वेळ नाही, वेळ आहे. मॅनेजमेंट आणि प्रायोरिटी नाही. येस येस, प्रायोरिटी. आता तुम्ही जर ही सफाई करण्यासाठी 2 तास देतायत, त्यातनं काय भेटणार आहे मला सांगा बरं? बाकीचे येऊन घाणच करणार आहेत, बाकीचे नाव व्यवस्थित करणार आहेत. ही कल्पना जी आहे की हे सगळं टापटीप ठेवणं, हे एकदा सकाळी करावं. तुम्ही जर सारखा जाऊन त्या बेडशीटच्या घाड्या सरळ करत असाल, तिथले डाग पुसत असाल, काही जणांना ते फरशी पुसल्यावरती कुणी आलेलं पण चालत नाही, त्या परत जाऊन ती फरशी पुसतात. हा जो त्रागा आहे ना मनातनं, हा त्रागा आपल्या सांध्यांना असं ठेवतो बरं का. मनातला जो राग आहे ना, तो राग आपल्याला जोरदार आला ना तर कळतं की मुठी आवळतात, श्वास फुलतो, डोळे लाल होतात. परंतु जो असा कामाचा जो ताण आहे, स्वतःहून ओढवून घेतलेला ताण, तो असा सब ऑप्टिमल असतो की थोडासा असतो. आणि ते सतत फ्लेक्झर स्नायू असे असतात आणि त्या मनातनं तो आजार ट्रिगर होतो जास्त. अच्छा. आणि शरीरावर परिणाम होतो. काय म्हणजे मला नव्हतं माहिती की स्त्रियांनाच हे असं काय. मी इतके बघितलेत ना संधिवाताचे पेशंट. 90% स्त्रिया आहेत. हा, म्हणजे खूप माझ्या मैत्रिणी, आमचे नातेवाईक, खूप जणांचं संधिवाताचा त्रास होतोय, संधिवाताचा त्रास होतोय. मी म्हंटल मला आतापर्यंत माझ्या सर्कलमध्ये जेंट्स नाही भेटलं असे म्हटलेले. हो, की मला त्रास होतो. तो प्रकार वेगळा आहे, त्याला रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणतात. मगाशी जो मी सांगितलं तो वयानुसार होणारा संधिवात किंवा झीज होणार. आणि तुम्ही जे म्हटलं ना पुरुषांना, त्यांना गुडघ्यांचा नाही होत बरं का, हातांच्या सांध्यांचा नाही होत, त्यांना मणक्याचा होतो. काय सांगताय? आणि एक माझं एक ऑब्झर्वेशन सांगतो तुम्हाला की ऍक्च्युली याचा म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिसचा आणि राग दाबून ठेवण्याचा, अँगर सपरेशनचा खूप संबंध आहे. बापरे. स्त्रिया सामाजिक दृष्ट्या आपला समाज स्त्रियांना राग व्यक्त करू देत नाही, त्यामुळे आतमध्ये त्या धुसमुस करत असतात. ज्यांना खूप राग आहे, व्यक्त करता येत नाही, तर त्यांना हा ट्रिगरिंग पॉइंट असतो त्यांच्यासाठी आजार सुरू होण्याचा. आणि पुरुषांमध्ये हे ट्रिगरिंग स्पाईन मध्ये जातं. ते माझं एक निरीक्षण सांगतो, कपड्याच्या दुकानातले जे सेल्समन आहेत ना, ते खूप जास्त अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस म्हणतात त्याला, की बांबू स्पाईन, मनका असं पूर्ण कडक व्हायला लागतो. त्यांचं त्या आजाराचं जे एक्सप्रेशन आहे ते स्पाईन कडे जातं. बरं, आहेत पण ते वेगळ्या पद्धतीचे. अच्छा, हे लॉजिक सगळंच वेगळं आहे, खरंच नवल आहे. आणि काय कसलं कुठून शोधून काढून आपण तिथपर्यंत पोहोचतोय. म्हणजे मला तर असं वाटतं तुमच्याकडे पेशंट आल्यावरती तुम्ही असं स्कॅनच करत असणार आहेत पूर्ण, काय काय आहे आणि काय काय नाही, सगळंच मागचा पुढचा. म्हणजे दुखतंय ते लक्षणं पण बघणार. मग असा पण अनुभव असेल ना सर तुम्हाला की मनाचं कुठेतरी कनेक्शन शरीराकडे आल्यामुळे आजार उद्भवलाय, असा एखादा अनुभव तुमचा? खूप, त्याला सायकोसोमॅटिक डिसीज असं म्हणतात, की ज्याच्यामध्ये मन आणि शरीर एकत्र इन्व्हॉल्व असतं. किंवा मनाचा शरीरावर जो परिणाम आहे तो खूप मोठा आहे, म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाहीत. मला आधी वाटायचं की जसं शरीर एखादा आजार उत्पन्न होण्यामध्ये फक्त सांध्यांच्या संबंधितलाच नाही, बाकीचे आजार, लाईफस्टाईल डिसीजेस आहेत, की त्याच्यातला शरीराचा वाटा किती आणि मनाचा किती. तर आधी मला असं वाटायचं मनाचं 20% असेल, नंतर मी 50% पर्यंत आलोय. आणि आता मला असं वाटतंय की लाईफस्टाईल डिसीज होण्यामध्ये मनाचा वाटा जवळपास 80%. बापरे. मग शरीराचा त्यातले जीन्स आहेत, फिनोटाईप आहे, बॉडी टाईप आहे, आणि जे काही दुष्कर्म करतोय आपण आहाराच्या बाबतीतले वगैरे ते सगळे येतील. मनाचा वाटा खूप मोठा आहे. अशी खूप उदाहरणं आहेत. म्हणजे एक आता मला पाठीमागचं आठवतच नाहीत बरं का, एक रिसेंट एक उदाहरण. असं नाही सर, तुम्ही लक्षात ठेवत नाही. ते काय म्हणतात ना की आपल्याला देवाने ती कला दिली आहे, ती कला तुम्ही देता आणि नंतर विसरून जाता, त्याच्यामुळे तुम्ही नवीन पेशंटकडे परत नवीन नजरियाने बघता, असं आहे ते. एक म्हणजे एक लहान मुलगी होती, एक 2-3 महिन्यापूर्वी आली असेल ती. तर मला असं वाटतं 9 किंवा 10 वर्षाची असेल. तिला संधिवात डेव्हलप झाला होता, त्याला जुवेनाइल आर्थरायटिस म्हणतात. त्याच्यामध्ये बरेचसे सांधे सुचतात, म्हणजे हे छोटे सांधे इथे इथे गुडघ्यांमध्ये, घोट्यांमध्ये असतात. तिला औषधोपचार चालू होता, कारण ते गरजेचं आहे त्यावेळेस, अॅक्यूट फेज मध्ये होती ती. आणि त्यानंतर ती व्यायामाला आलेली होती. तर मग सगळं व्यायाम शिकून झाले आधी, सगळं सांगितल्यानंतर तिच्या वडिलांसमोरच विचारलं की
तुला काही त्रास आहे का, तुला कोणी बोलतं का, किंवा तुला कशाचा राग येतो का. आता ती 9-10 वर्षाची मुलगी काय सांगणार आहे, ती नाही म्हटली. मग परत बाहेर गेल्यानंतर मी मॅडमला सांगितलं, मिसेसला माझ्या, की त्यांच्याशी बोल म्हणून. मग परत बाहेर दुसऱ्या रूम मध्ये घेऊन त्यांना बोलतं केलं. तर मग तिने सांगितलं मुलीने, की मला माझ्या आईचा खूप राग येतो, ती मला खेळू देत नाही. मी खेळायला लागले की मला घरातली कामं करायला लावती, छोटे छोटे. 10 वर्षाच्या मुली. आता आईचं मी तिला चूक म्हणत नाही, शेती असते गावाकडे, खूप काम असतं, त्यामुळे मुलांनी थोडंफार करावं अशी त्यांची अपेक्षा असते. परंतु मुलांचं कसं आहे, जेव्हा ते खेळण्यात मग्न असतात ना, त्यावेळेस त्यांना उठू नये. म्हणजे ते तिथं डिस्टर्ब झालं, विकर्षण आलं, कारण ते एकदम मनाने जेव्हा खेळात इन्व्हॉल्व असतील ना, त्यावेळेस जर त्यांना उठत, तो खूप राग, मग तिला तो सारखा राग यायचा. आणि मग तिच्या वडिलांनी घरी जाऊन आईला सांगितलं, तिला खेळताना फक्त डिस्टर्ब करायचं नाही, अभ्यास करताना करू द्यायचं, हे करायचं. आणि ती पुढच्या महिन्यात आली, व्यायाम तर केलेच तिने, औषधं चालू होते, सूज गायब झाली, इतकी खुश होती ती. असे अजून पण आहेत. एक नवविवाहित स्त्री आलेली होती, 6 महिने झालेले होते. आता बऱ्याच वेळा काय होतं की वडिलांच्या घरी असताना मुली खूप खुश असतात, काही खूप म्हणजे आयुष्य मजेत असतं त्या काळात त्यांचं. आणि सासरी आल्यानंतर सगळ्यांची खूप अपेक्षा चेंज होतो ना. मग ते दोघं आले, त्यांनी लक्षणं सांगितली बरीचशी, असं असं. मला तो असं, तो लक्षणांचा पॅटर्न आहे ना, तो असं कुठलाही साच्यात बसत नव्हता किंवा असं टिपिकल नव्हता. अटिपिकल पेशंट पण असतात की रिपोर्ट्स नॉर्मल वगैरे, तसे पण तिचं वाटतच नव्हतं मला. मग मी तिला म्हटलं, तुला काही व्यायाम देणारच नाही, तू जायचं झुंबा क्लास लावायचं, 10 दिवस झुंबा करायचं आणि मग मला फोन करायचं. का सांगितलं, म्हणजे असं त्याच्या मागचं कारण काय? तिथं अँगर सपरेशन आहे ना, इमोशनल सपरेशन आहे, तिथं फ्रीडम गेलंय ना. मला पूर्वी सांगायचे, राग आलाय कपडे धु, तसं तुम्ही झुंबा सांगितलं तिला, आपटायचं, मग सगळा संताप निघतो. आता मी गावाकडे राहतो मॅम, जर म्हणजे आता ते बंद झालं बरं का, की एक नदीकडे खाली जेव्हा स्त्रिया ते धुणं घेऊन जायच्या ना, आणि तिथं असे दगड होते आणि त्या सगळ्या गप्पा मारत धुणं जायच्या, तर त्या जाताना त्यांचा चेहरा आणि येतानाचा खूप फरक. सर तुम्ही येताना त्या पूर्ण एकदम फ्रेश, एकदम आनंद. तर झुंबा किंवा नृत्य हे एक्सप्रेशन आहे. बरं. मग तो फक्त तो क्लास. आता तिला दुसरे कुठले व्यायाम देता आले असते, योगासनं सांगता आले असते, काही जिम करायला सांगितलं, फक्त तेवढंच सांगितलं. 10 दिवसांनी फोन आला, कुठेही पेन नाही, काही नाही, एकदम नॉर्मल. बापरे. तुम्ही आता जसं म्हणालात तसं मला आठवलं की जे धुण्याची बादली डोक्यावर असायची, हातात पण बादल्या असायच्या, आणि असं नदीच्या किनारी धुणं धुवायला जायचं. जाताना खूप ओझं जाणवतं, पण तिथे असं आमच्या साहित्यिक भाषेत म्हणतात की धुण्याचा पिळा ज्या वेळेस आपण पिळतो, ते जे थेंब पाण्याचे गळतात, तसेच डोळ्यातले पण रिकामं होतं, काळीज रिकामं करून ओपन अप होऊन माणूस परत, म्हणजे बाई घरी यायची. तसं तुम्ही सांगितलं की डान्स केल्यामुळे तुमचं सगळं जे काही अँगर आहे तो सगळा नष्ट होतो आणि दुखणं बरं होतं. मिरॅकल आहे बरं का, म्हणजे लोकांना बिना गोळीचं होता येईल. बरं, अजून एक पद्धती आहे, त्याला कॅथार्सिस असं म्हणतात. बरं. काही जणांच्या आयुष्यात काही खूप मोठ्या घटना घडलेल्या असतात, म्हणजे एक कोणीतरी जमीन लुबाडलेली असते, आयुष्यभराची कमाई कोणीतरी चोरून घेऊन गेलेलं असतं आणि त्याचा खूप परिणाम झालेला असतो आणि ते त्यातच अडकून असतात. आणि बऱ्याच वेळा ती व्यक्ती समोरच असते, कुठेतरी ती दिसत असते, रोज चेहऱ्यावर चेहरा असतो, तो ट्रिगरिंग, तो जातच नाही ट्रिगर. मग तो एक तर त्यांच्याशी बोलूनच तो होऊ शकतो, किंवा दुसरा एक मार्ग असा आहे की जसं तुम्ही धुण्याच्या बाबतीत म्हटलं ना, त्याच्याऐवजी एक लाकूड आणि कुऱ्हाड घेऊन जर आपण हे केलं, गावाकडे करू शकतात. तर ती व्यक्ती असं समजून जर केलं ना, तो राग जर पूर्णपणे व्यक्त केला, तर ती व्यक्ती दिसल्यानंतर सुद्धा वाटत नाही, काही वाटत नाही, इतका छान परिणाम होतो. सगळे लक्षणं कमी होतात, पोटाचे निरभ्र होतं. आता घरात आपण इथं करू शकत नाहीत, मग काय, काठी आणि उशी बडवून काढा आणि तुमचा मोकळं होऊन जा. हे मोकळं होणं फार महत्वाचं आहे. ती आढी साचत गेली ना की काही ना काही प्रॉब्लेम येतोच. सर, पण आता आमच्या स्त्रियांमध्ये अजून ह्या पण गोष्टी आहेत की टाच खूप दुखते लेडीजची, म्हणजे खूप सर्रास. पुरुषांची पण दुखते, मी असं अनुभवलंय. आमचे सर आहेत, त्यांची पण टाच दुखत असते. पण आमच्या सगळ्या मैत्रिणींमध्ये ना हे 6-7 महिन्यांनी आम्ही सांगतोच की खुर्चीवरनं उठता येत नाही सर, अशा वेदना होतात ना टाच दुखायला लागल्यावर. त्याच्या मागे काय कारण असेल मग? त्याच्या मागे कारण खूप वेळ स्टँडिंग हेच आहे, खूप वेळ उभं राहणं किचन मध्ये पर्टिक्युलरली. अचानक जर वजन वाढलं, जसं प्रेग्नन्सी मध्ये वाढतं, त्या काळानंतर पण व्हायला लागतं. आपली जी टाचेची खालची बाजू आहे ना, तर तिथे एक फेशी आहे, असा एक जाळी सारखा आकार आहे, एकदम टाचेच्या खाली बोटांकडे जाणारा. तर तिथं खूप कडकपणा येतो आणि मग तो बदल हा
टाचदुखी करत असतो. तर तुम्ही पाहिलं ना, सकाळी उठल्यानंतर पाय टेकवत नाही, बऱ्याच वेळ बसल्यानंतर चालवत नाही. त्याचे 2-3 कारण असे आहेत खरं म्हटलं तर, की एकतर किचन मध्ये स्टँड म्हणजे उभं राहतानाची जी पद्धत आहे ती बरेच जण उभं राहताना असे पाय जवळ ठेवतात. तुम्ही जर पाय जवळ ठेवलात ना तर तुमच्या एका पायावर शरीराचं वजन जास्ती पडणार आहे. सवय असते आपल्याला असं किंवा असं उभं राहण्याची. तर तिथं जर पायांमध्ये अंतर ठेवलं आपण साधारण आपल्या खांद्यांपेक्षा जास्त, कंबर थोडंसं पाठीमागे ठेवलं, असं उभं राहिलं तर वजन सारखं जाणार आहे जमिनीकडे, सारखा ताण पडतो. आणि मध्ये मध्ये जर आपण टाचा वर खाली केल्यास, ऑफलोडिंग जर केलास एक अर्ध्या मिनिटात एकदा, तर तो दाब तिथला कमी होतो की ऑफलोडिंग होतं तात्पुरतं. हा एक टाळण्यासाठीचा एक मार्ग आहे. दुसरी गोष्ट, तो जो भाग आहे टाचेचा किंवा पंजा आपला, हा जमिनीचा शॉक घेण्यासाठी तयार झालेला आहे. आपण जर पाहिलं ना, पायाला आपल्या पायांना तरी खालना असं एक चंद्रकोरी सारखा आकार आहे, आर्च आहे, तर ती आर्च फ्लॅटन व्हायला लागते. ती आर्च फ्लॅटन का होते? कारण आपण कंटिन्युअस फरशीवर आहोत, किंवा आता जे मुलं आहेत त्यांचे तर ऑलमोस्ट सगळ्यांचे फ्लॅटच आहेत, कारण त्यांच्या पायांना जे काम पाहिजे होतं सुरुवातीला डेव्हलप होताना, अकोमोडेशन, त्याचं ते काम आहे, ते भेटलंच नसल्यामुळे ती आर्च ऑलरेडी फ्लॅट राहते, त्यामुळे जास्त ताप पडतो. त्याला एक सोपा व्यायाम आहे, सगळ्यांनी करता येईल असा आहे की आपण खुर्चीवर बसायचं, पायांखाली एक वर्तमानपत्र ठेवा आणि तो पायांच्या बोटाने असं चुरगाळायचं, पण एकदम सावकाश, स्लो मोशन मध्ये 5 मिनिट रात्री एकदा. तेवढं केलं तरी टाच बराचसा कमी होतो. अजूनही व्यायाम आहेत, ते इथं सांगणं तर अवघड नाही. तुमच्याकडे येतील ना पेशंट. हा सुद्धा खूप महत्वाचा होता सर, की आम्हाला जर दुखतंय तर त्याची एक छोटी गोष्ट केल्याने ते होऊ शकतं ना. बऱ्याच स्त्रिया किचन मध्ये उभं राहताना चप्पल वापरत नाहीत, कारण आपल्याकडे ग्रामीण भागात तर खूप अवघड आहे की स्वयंपाक करताना चप्पल वापरायची नाही. आणि तिथं खूप वेळ उभं राहिल्यामुळे, ह्या फरशीवर खूप हार्ड सरफेस आहे, याच्यावर उभं राहिल्यामुळे बराचसा दाब पडतो त्या पॉइंटला. तर एक साधी लाईट वेट एकदम चप्पल वापरली ना, जी थोडीशी स्पॉन्जी आहे, आणि घरात म्हणजे तिथेच नाही, घरामध्ये वापरावी. आता चप्पल वापरू नये ही जी प्रथा होती ना, त्यावेळेस घरी सारवलेलं होतं आणि खाली बसून स्वयंपाक होता. आता काळ बदललाय ना, उभं राहूनच आहे, काळ बदललाय, तर काही प्रथा किंवा आपला विचार थोडासा बदलणं भाग आहे. हो बरोबर आहे सर. मगाशी गप्पा मारता मारता तुम्ही असं म्हणाला होतात की ओट्याच्या साईजवर सुद्धा काही दुखणी निर्माण होतात, ती जर साईज मागे पुढे झाली तर ओट्याची, असं पण खरंच हे घडतं असं? हो. आता तुम्ही फक्त कल्पना करा आता की तुम्ही किचनच्या सिंक जवळ उभे आहात, तो सिंकचा खड्डा ऑलमोस्ट एक 8 ते 10 इंच खोल येतो, तिथं तुम्ही उभे आहात आणि तुम्ही असं वाकून भांडे हे करतायत, आणि त्यात तुमच्या भिंत तिथे आहे, तिथनं नळ आलेला आहे, तुम्ही पुढे आणि खाली वागताय, त्याचा ताण तुमच्या कमरेवर जाणारच आहे ना सर. एक पाटी म्हटलं तरी सुद्धा इतका वेळ आलो ना पुढे तेवढे. त्याला एक 2 उपाय आहेत. एक तर त्या नळाला एक्सटेन्शन लावून घ्यायचं, एक्सटेन्शन प्लंबर लावून देतात, तो नळ जवळ घ्यायचा. आता मी माझं घर बांधलं त्यावेळेस कमीत कमी खड्डा असणारं सिंक शोधत होतो, ते भेटलं नाही, कारण त्याचे तुषार उडतात. आपल्याला स्वच्छता प्रिय आहे ना, शरीराचं काय प्रायोरिटी. आणि तो जो किचन ओटा आहे ना, त्याची एक स्टँडर्ड हाईट करून ठेवलेली. आता माणसासाठी स्टँडर्ड हे सगळे एका मापात कसं बसवतं तुम्ही? कसं बसवणार? एक 32 इंचाचा ओटा असतो. हो, सगळीकडे म्हणतात 32 इंच. ज्यांची उंची कमी आहे ना त्यांच्यासाठी तो जास्त होतोय, आणि ज्यांची उंची जास्त आहे त्यांच्यासाठी त्यांना खाली वाकून काम करावं लागतं. म्हणजे तुम्ही कांदा कापताना तुम्हाला खाली वाकावं लागतंय. आता माझं घर करताना मी आईला उभं करून तिच्या बेंबीच्या हाईटला टॉप येईल किचन ओट्याचा. म्हणजे इथून एवढं हे अंतर आहे, मेन टॉप येईल असं पाहिजे. म्हणजे आपला हात इथे येतो, म्हणजे एकदम काटकोनात पण नाही, थोडासा इथं एक एल्बोतला अँगल खाली येतो, म्हणजे हाताचंही काम करायला सोपं जातं. नाही तर मग मला खाली वाकावं लागणार, माझे खांदे पण खाली पडणार आहेत. तर ते माप दिल्यानंतर ते बांधणाऱ्यांपासून फरशी कारागीर तो फरशी जिथनं विकत घेतली तिथनं 2दा फोन आले, माप चुकले म्हणून. काय? कारण कुणी केलेलंच नाही ना. पण आता तो ओटा असा आहे की आमच्या घरी कुठलीही स्त्री, आमच्या ओळखीचं कुणी जरी आलं ना, त्यांनी तिथं जर काम केलं ना, ते किती छान वाटतं इथं. तसे एवढासा स्ट्रक्चरल बदल हा आपल्याला वेदनेपासून बराचसा दूर. म्हणजे मी जे म्हणत होते वेदनांची निर्मिती का होते, त्याच्यात तुम्ही जसं सांगितलं की कॉज आणि परिणाम, ते जर लक्षात घेतले तर हे सगळी सुधारणा होऊ शकते. अगदी मस्त, छोट्या गोष्टी येत्या. वा वा वा, किती छान सांगितलं. म्हणजे हे मी विचारही नव्हता केला की एका सिंकच्या खोली आणि रुंदी मध्ये सुद्धा एवढा डीप विचार असेल म्हणून. कारण नसता तो ह्या गोष्टी लक्षामध्ये, सर्रास चालू असतात ओटे सगळ्यांचे. स्टँडर्ड स्टँडर्ड शेवटी, आणि प्रायोरिटी
ते लक्ष नाही दिलं जात तिथे एवढं. मगाशी जसं म्हटलं ना आपण, शरीर वापरण्याच्या पद्धती हा वेदना उत्पन्न होण्याचं सर्वात महत्वाचं कारण आहे. तुम्ही कसे उभे राहतायत, तुम्ही कसे बसतायत. म्हणजे समजा आपण आता बसलोय, जर मी मध्ये मध्ये फक्त असं खांदे दाबून पोट पुढे काढत असेल तर माझ्या स्पाईनला आतनं मी थोडासा असं कर्व देतोय आणि थोडा आराम देतोय. बरोबर. मी असं साचलेपणाने जेव्हा बसणार आहे मग ती जखडून जाणार ना, आणि त्याचा दाब कुठेतरी पडणार आहे ना. हो, आत्ताच पाहिलंय ना आपण. किंवा आपण असंही करू शकतो, असं शरीर वापरण्याच्या पद्धती शिकून घेणं खूप महत्वाचं आहे. ज्याला करेक्ट वर्किंग पोस्चर्स म्हणतात, ते आम्ही प्रत्येक पेशंटला शिकवतो आणि त्यात बदल करतो. कारण दिवसभरातला तो बदल जर केला नाही, समजा एखादा कंपनीत असेंब्लीत काम करणारा व्यक्ती, तो एकच हालचाल वारंवार करणार आहे असं काहीतरी, त्याच्या जर त्या हालचालींमध्ये बसण्याच्या पद्धतीत बदल केला नाही, ऑफिस वर्क करणाऱ्यांच्या बदल केला नाही, गाडी चालवण्यात बदल केला नाही, तर रोजचं कारण तसंच राहिलं तर ती वेदना परत येणार आहे ना. सर, आपण हे टप्प्याटप्प्याने घेऊ ना. म्हणजे आता 2 व्हीलर चालवणारे मी खूप बघितले, असे चालवतात. इकडे मोबाईल असतो, कारण आम्ही महत्वाच्या गोष्टी आहेत ना सगळ्या, म्हणजे सगळा भार आमच्या डोक्यावर आहे. असं मुलं चालतायत सध्या की कानामध्ये मोबाईल असतो असा, तिकडे ते स्टेअरिंग म्हणजे ते हँडल पकडलेलं असतं 2 व्हीलरचं, आणि रस्त्याने ते असे चाललेले असतात. सर, काय ह्याच्यावरती, म्हणजे एक तर आजार तर होणारच आहे, पण असं काय केलं म्हणजे चेंज होईल हे सगळं? आपल्या समाजात सध्या आणि कायमस्वरूपी प्रत्येक पिढीनुसार खूप चुकीच्या गोष्टी चालूच असतात. आपल्याला आपली मागची पिढी आपल्याला नाव ठेवत असेल, आपण पुढच्यांना ठेवू. आपण त्यांना ते दाखवून देणं गरजेचं आहे की याचा परिणाम काय. एक तर अपघाताची शक्यता आहे, आणि किंवा आपल्यामुळे दुसऱ्याचं, आता कितीतरी पेशंट असे पाहण्यात येतात की वयस्कर आहेत, काही चूक नसताना फ्रॅक्चर होतं दुसऱ्याच्या चुकीमुळं, आणि त्यांचं आयुष्य बदलून जातं, बिघाडायला जातं, आणि सुखी कुटुंब आपण उद्ध्वस्त केल्यासारखं असतं. तर या मुलांनी फक्त तो विचार करायला पाहिजे की हे फक्त माझ्यासाठी नाही, हे बाकीच्यांसाठी पण या गोष्टी आहेत. बरोबर. दुसरं म्हणजे की मग गाडी कशी चालवायची, तर पोट पुढे असे पण चालवतात सर. पोट पुढे काढलं आपण, समजा हँडल असं पकडलंय, थोडंसं पोट पुढे, आपण ते रेसिंग बाईक चालवणारे जर पाहिले ना, आणि थोडेसे खांदेवरती ठेवले, तर कमरे आपण स्पाईनला स्टॅबिलाइज करतोय पाठीमागनं, म्हणजे खड्डे नंतर जो धक्के लागणार आहेत ते कमी लागतील, इम्पॅक्ट कमी होईल, आणि खांदे उचलल्यानंतर मानेकडचाही दाब कमी होईल. पूर्ण जाणं अवघड आहे, परंतु त्याने बराचसा परिणाम होतो. म्हणजे कितीतरी पेशंट असं सांगतात की फक्त नुसतं खांदे उचलून स्टिअरिंग पकडली, म्हणजे 4 व्हीलर चालवताना पण सांगा ना, हातातल्या मुंग्या कमी होतात. कारण आता इतक्या उशा निघाल्यात, काय काय ऍडव्हर्टाईज बघतोय सर, की मागे ही उशी घेतली तर तुमची मान नाही दुखणार, पाठीमागे जर गाडीला असं काही असेल तर तुमची कंबर नाही दुखणार. पण ड्राईव्ह करताना नेमकं पोस्चर कसं पाहिजे हे कोणीच सांगत नाही. तसं माझ्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ आहे बरं का, तुम्ही तो पाहू शकता सगळे. आता ह्या ज्या तुम्ही म्हटलात ना की उशा आल्यात किंवा फेसबुकवर खूप जाहिराती आहेत, तर हा एक बाहेरनं दिलेला पॅसिव्ह सपोर्ट आहे. आणि आपलं शरीर हे आपल्यासारखंच खूप आळशी आहे. बाहेरनं आधार द्या तुम्ही, ते आतल्या अजून क्षमता कमी करत नेणार, आणि तोच आधार काही दिवसानंतर आणखी मोठा लागणार. हो, बरोबर आहे. ओके. दुसरी गोष्ट, त्याचा खरोखर फायदा होतो का, हा दुसरा प्रश्न असतो. त्यामुळे तसं करण्याचे आपले स्नायू वापरून जर आपण ते पोस्चर ऍक्टिव्हली करेक्ट केलं तर ते लॉंग टर्म मध्ये जास्त उपयोगी पडणार आहे. त्यामुळे गाडी चालवताय ना, तर एकतर मगाशी 2 व्हीलर सारखंच पोट पुढे काढून थोडेसे मध्ये मध्ये खांदे उचलून चालवायचंय, असं मध्ये रिलॅक्स व्हा, 10 मिनिट निवांत चालवा, 2 मिनिट करा, किंवा दुसरं असं करता येतं, खांदे दाबून पोट पुढे काढू शकता. म्हणजे आपण असं एखादा मिनिट ऍक्टिव्ह व्हायचं. ज्यांना मानेचा त्रास आहे ते हेडरेस्टलाही दाबू शकतात पाठीमागे. चाल कसं सिग्नल उभे आहेत, डोकं दाबून धरा, एक 10-20 सेकंद, 30 सेकंद, 1 मिनिट. बरोबर आहे सर. आता मानेवरच म्हणालात म्हणून लोक असे कडाक्कड मानेचे हाडं मोडतात, हाताचे हाडं मोडतात, बोट मोडतात असे पटापटा. सर, हे काय म्हणजे याच्यात पण काहीतरी कॉज असेल किंवा त्याचा परिणाम वाईट असू शकतो. पूर्वी कारण बोट मोडण्यावरनं आपल्याला रागवायचे ना घरचे, पण त्यांना शास्त्रीय कारण सांगता येत नसेल त्या क्षणाला, पण आज त्याला काहीतरी कारण. तुम्ही स्नॅपिंग करताय ना, हा आवाज, ते हाडांची टोके एकमेकांना स्नॅप होत आहेत ना, याचा अर्थ तुम्ही ते कार्टिलेज डॅमेज करताय. असं सारखं करत असाल तर कधी ना कधी ते वेदनेकडे जाणार. मुलं आमची पेपर लिहायला बसले ना की खटाखट माना काय मोडतात, काय काय करतात, म्हणजे ते बघूनच असं वाटतं की अरे, असं खूप जोरात झटका दिल्यानंतर झटके देतात काहीतरी. ऑलरेडी साचले पण आलंय ना, ते दूर करण्यासाठी ती हालचाल आपसुकच होते. म्हणजे ते मुद्दाम किंवा त्यांनाही कळत नसतं की ते करतायत म्हणून.
पण ती हालचाल टाळायची असेल तर मग काय केलं, म्हणजे मग काय तिथं केलं? लवचिकता जर असेल किंवा तिथली स्थिर ताकद जर आपण ऑलरेडी जर ठेवलेली असेल तसं करावंसच वाटत नाही ना. हा, ते पण बरोबर आहे. कशासाठी? कारण हे खरं आहे बरं का, की तुम्ही ती लवचिकता ठेवा ना तेवढी, म्हणजे पुन्हा की प्रायोरिटी ओळखा, तुमचं काम ओळखा आणि व्यायाम करा. पण मग आता जे कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये सर 12-12 तास ते कॉम्प्युटर समोर बसून आहेत, कंटिन्युअस एका पोझिशन मध्ये आहेत सर ते लोक, मग त्यांना तर किती त्रास होत असेल. मग त्यांच्यासाठी काय, म्हणजे काय केलं पाहिजे? त्रास म्हणाल ना मॅम, ते येऊन रडत असतात समोर बसून. आई ग, क्लिनिकलाही यायला त्यांना आठवड्यात वेळ नसतो, शनिवार रविवार सोडून. आणि आता AI मुळे जो डिस्टर्बन्स आलाय, जॉब जात आहेत, तर आता तर ते 12 तासाच्याही पुढे गेलंय. हो सर, कॉम्पिटिशनच तेवढी आहे कामांची, कारण डायरेक्ट टर्मिनेट करतात ते काम जाऊ नये म्हणून अजून किती काम करावं. हो, असं करतायत मुलं. ते म्हणजे त्यांना पाहून अक्षरशः खूप वाईट वाटतं. पण त्यांनी किमान एक अर्धा ते 1 तास व्यायाम करावेत. त्यांना जो आवडेल तो व्यायाम. मग तुम्ही सायकलिंग करा, योगासनं करा, सूर्यनमस्कार प्रॉब्लेम करा. काय होतो सर, की सकाळी व्यायाम करायचा की संध्याकाळी व्यायाम करायचा की दुपारी व्यायाम करायचा, मग ह्या स्केड्यूलनुसार तर व्यायाम होत नाही. आणि सकाळ झाली की लॅपटॉप घेऊन बसायचं, म्हणजे त्यांचं असं हेच नाहीये की व्यायाम कधी करायचा. तुम्हाला काय वाटतं, व्यायाम नेमकं कधी केला पाहिजे? वेळ अशी काही नाहीये. तुम्हाला ज्या वेळेला सूट होईल, ज्या वेळेला तुम्हाला सहजपणे जमतंय, मोकळा वेळ असतो आपल्याकडे सकाळ संध्याकाळ, त्या वेळेला करू शकता. फक्त जेवणाच्या नंतर एक 3-4 तास जोरदार व्यायाम नको, आधी शक्यतो करू नका. एवढं तो पण 2 तासांनी केला तर चालू शकेल. जेवण पोटभर झालेलं असेल तर 4 तास नको, कारण पोटातलं जठराचा जो एम्प्टिंग टाइम आहे तो 4 तास आहे. थोडंसं खाल्लेलं असेल किंवा व्यायामाच्या आधी थोडंसं खाल्लेलं, 1-2 केळं घेतलेलं असेल, नंतर तुम्ही अर्धा 1 तास चालताय किंवा अजून काही व्यायाम करताय, इट्स ओके. म्हणजे जे कोणी कॉम्प्युटरवर लॅपटॉपच्या समोर बसून आहेत ते सुद्धा त्यांच्या वेळेनुसार कधीही व्यायाम करू शकतात. आणि त्यांच्यामध्ये फक्त एकच समज असा आहे की मी उठून 2 मिनिटं चालतो, मी सारखा बसत नाही, मी अर्ध्या तासाला उठतो. माझा धीर म्हणतो ना की फक्त तो एक कल्पना त्यांच्यात रुजली, ती चांगली पण आहे, कारण त्याने थोडं हृदयाला पण थोडी चालना मिळते, कारण तेही बसून राहिले बराच वेळ, त्यालाही खूप जोरदार काही भेटलेलं नाही. तर ती गोष्ट चांगलीच आहे, पण तेवढंच न ठेवता त्याच्या पुढे जाऊ. जसं मगाशी पोश्चर सांगितलं बसण्याचं, ते करू शकता. किंवा झोपून तुम्ही एक अर्ध्या मिनिटाचे 5-6 सोपे व्यायाम केलेत कमरेचे, अर्ध्या मिनिटाचे करा, 1 मिनिटाचे करा, जे सहज जमतील तेवढे करा. तसे तर दिवसभरात 5-6 वेळ केले, 5 मिनिटं काढणं काही त्यांसाठी खूप अवघड नाही. ते ब्रेक घेतात. मग त्यावेळेत ह्या गोष्टी करू शकतात ते. बरं, म्हणजेच त्यांना त्यांच्या ह्याच्यातून वेळ काढून अर्धा तास का होईना तुम्हाला तुमच्या बॉडीसाठी देणंच गरजेचं आहे. 12 तास सलग काम आहे ना, मध्ये 5-5 मिनिट घ्या ना तुम्ही, 2 मिनिटं घ्या, 5 मिनिटं घ्या, तेव्हा टी ब्रेक घेतात, तेव्हा स्ट्रेचेस करा, छोटे व्यायाम करा, इट्स ओके. हाडं मोडण्यापेक्षा, मान अचानक हलवण्यापेक्षा, की त्याचे ते लॅपटॉपचा सगळा स्ट्रेस आलाय म्हणून अशा काही कृती करण्यापेक्षा विचारून व्यायाम केलेला बरा. तर विचारून या शब्दावर मी भर देते, कारण लोक खूप चुकीचे पण व्यायाम करतात, असं पण असेल. तर तुम्हाला असा काही अनुभव आहे का, की आम्ही तुमच्याकडे आलोय आणि मी तुम्हाला सांगणार की सर मी असं केलं म्हणून असं झालं, की तुम्हाला कळतंय याचं काय चुकलं? असे चुकीचे व्यायाम करणारे लोक किती आलेत तुमच्याकडे आतापर्यंत? रोज 2 तरी असतात. ऐक काय चुका? मगाशी मी ते उदाहरण सांगितलंच आहे. नगरला मॅरेथॉन असते, ट्रेनिंग करणारे खूप चांगलं करतात, त्यातले खूप कमी येतात, तुरळक येतात. फक्त हाऊस आणि फोटो काढायला जाणारे कपडे 5 किलोमीटर पळतात, चालतात, पळत नाही चालतात, पण ते 5 किलोमीटर खूप असतात. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी गुडघा घोटा दुखत येतात. गिरनार पर्वताची तर माझ्यावर खूप कृपा आहे. 10,000 पायऱ्या आहेत मॅम तिथं. हो, पण त्याची कृपा आहे. म्हणजे 10,000 पायऱ्या तुम्ही चढून उतरायच्यात. तुम्हाला तुम्ही थोडीही प्रॅक्टिस केलेली नाही, तुमचं शरीर त्याच्या 10 मजले तर चढा आधी. कधी चढलायत का? दुसऱ्या मजल्याच्या पुढं, तिसऱ्या मजल्याच्या पुढं आपला स्टॅमिना टिकत नाहीये. तुम्ही 10,000 पायऱ्या चढायचा विचार करताय, उतरायचा विचार करताय. चढण्यापेक्षा उतरणं जास्त अवघड असतं. डायरेक्ट ट्रेकला जातायत. तेच बोलते मी, ट्रेक नंतर 2 दिवस चालता येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही. पायाला गोळे येत असतील अगदी ना. चुकीचे व्यायाम आहेत नाही. आपल्या शरीराची क्षमता काय आहे आपण आरशात पाहून एकदा स्वतःचीच पाहावं की आपण नेमकं आहोत कुठे. बरोबर आहे. आणि मग व्यायाम करायला घ्यावा. शरीर हे खूप सुंदर गोष्ट आहे. तुम्ही त्याला एक चालना द्या, योग्य प्रमाणात, योग्य वेळेला द्या, त्याच्यानंतर योग्य आराम करा, योग्य आहार ठेवा, ते सुधारेल. अजून ती चालना वाढवा. आज 100 मीटर चाला ना, आज एकच सूर्यनमस्कार करा तुम्ही. आज जिमला गेलात, सगळ्या मशीनची फक्त एकदा हालचाल करा. जायचंय ना तुम्हाला गिरनारला, जायचंय ना तुम्हाला ट्रेकला, इथं थोडं आज 100 मीटर 200 मीटर चढावर चालण्याची प्रॅक्टिस करा, उतरण्याची म्हणजे करा. आता केदारनाथला किंवा टुंगनाथला जायचंय, चंद्रशिला हे सगळ्यात
सगळ्यात शेवटचं टोकतेवरचं तिथपर्यंत पोचायचंय हा, आणि कपॅसिटी सुरुवात केली आहे, तर किती दिवस आधी आपल्याला ही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे? असा 2 महिने तरी आधी करायचं. एवढा जर मोठे ट्रेक असतील ना 2 महिने तरी आधी वजन घेऊन चालणं. बरं. समजा चांदवी महालासारख्या ठिकाणी की 2-3दा खाली वर जाऊन आता येता आलं पाहिजे. अच्छा. असं जर केलं तर मग थोडीशी त्याला एक सवय होते शरीराला. बरं. नाही तर सगळ्या गोष्टी मोडून पडतात. वेदना होती, तो ट्रेक अर्धवट सोडावा लागतो. एव्हरेस्ट बेस कॅम्प साठी लोक जायला तो ट्रेक करायला जातात, अर्ध्यातनं मागे यायला लागतं. ऑक्सिजनची सवय नसते, एवढं कमी होतो ऑक्सिजन. पण एव्हरेस्ट नाही म्हणत मी, बेस कॅम्प. फक्त तिथं बेस कॅम्प पर्यंत जाण्याचा 8 दिवसाचा ट्रेक आहे, हेलिकॉप्टरने आणावं लागतं. अशी कितीतरी घटना होतात आणि विनाकारण सगळ्यांना त्रासात टाकतात. काही गरजच नाही एवढं साहस करण्याची. तुम्ही कुठलाही व्यायाम, आता मी एक उदाहरण सांगतो. एक साधारण 8 ते 10 वर्षांपूर्वी मी माझे काही मित्र ते म्हणायचे की तू शिकव व्यायाम म्हणून. आणि माझे फक्त एक पेशंट होते, त्यांचं वय 50 होतं. बरं. एकदम स्थूल म्हणता येतील, कधी व्यायामाची सवय नाही. म्हणजे एक आपण जोर मारतो ना, त्यांना अर्धा सुद्धा मारता येत नव्हता एकदम. पण त्या व्यक्तीचा उत्साह खूप होता आणि ही वॉज व्हेरी सिन्सिअर. 50व्या वर्षी आम्ही 3 प्रकारचे व्यायाम करायचो. जिम करायचो, दुसऱ्या दिवशी स्विमिंग करायचो, ग्राउंडवर वाड्या पार्कला बाकीचं पण करायचो. असं सगळ्या व्यायाम प्रकारांचा समुच्चय केला होता. आणि ते यायचे, मग त्यांनी 2-3 दिवसानंतर त्यांच्या मिसेसला पण आणलं. त्यांची पण तशीच परिस्थिती, दोघांनाही डायबिटीस, 200च्या अराउंड शुगर. मुलगा मला वाटतं 9वीला वगैरे असेल त्यांचा, तोही जवळपास तसाच. की व्यायामाचा त्या परिवाराशी काही संबंधच नसल्यासारखं. खूप सारा विकनेस शरीरात, काम केलं तरी थकवा येतोय, पण उत्साह खूप. त्यांनी केलं ते. आणि मग आम्ही त्यांना जिम मध्ये, जसं तुम्ही मगाशी म्हटलात ना, तिथं गेलं ना की तिथं सगळे असे मोठे मोठे पैलवान असे उचलून वजन आदळत असतात. आणि तिथं जाऊन खूप इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स येतो लोकांना. आम्ही त्या परिस्थितीत त्यांना फक्त 1 किलोचा डंबेल आणि मोकळा छोटा बार घेऊन पूर्ण महिनाभर फक्त तेवढ्यानी व्यायाम करायला लावले. पण त्यांना बोर नाही झालं का? नाही झालं. त्यांचा विश्वास नाही. आपल्याकडे लगेच असतं ना, 5 किलो दे, ऐकतात ना. मग त्यावेळेस त्यांना आम्ही स्विमिंग शिकवलं. मी अजूनही करतात. त्यावेळेस जी शुगर गेली, अजून नाहीये, 10 वर्षांनी. ते आता जवळपास 30-40 किलोने बेंच प्रेस करणं, व्यायामाने शुगर सुद्धा जाते. स्क्वॅट करणं 30-40 किलोने, लेग प्रेस करणं, अशा. म्हणजे आता त्या व्यक्ती, त्यांचा मुलगा तर इतका सुंदर दिसतोय आता. मॅडम पण खूप छान आहेत. म्हणजे ती एक व्यायामाची एक संस्कृती त्या घरात रुजली. परंतु जर त्यांनी तसं केलं नसतं तर मात्र एक छोटं तेवढंच, मी सांगतो ना, मोकळा बार दिल्यानंतर एक शरीरात अनेक ठिकाणी वेदना येतो. आता तुम्ही जसं म्हणालात 21 जून येतो आणि मग त्यावेळेस आपलं ते योग दिन साजरा होतो. काही लोक 500 सूर्यनमस्कार करतात. सर, हे स्टँडर्ड काय आहे हे? म्हणजे मी 5-6 केले की मला, आता तुम्ही सांगितलेलंच आहे की सर्वायकलमुळे खाली वाकायचं नाही. मी खाली जाताना सुद्धा मला थोडंसं असं होतं, 500 सूर्यनमस्कारामध्ये बॉडीचं काय? म्हणजे ती फ्लेक्झिबल असते म्हणून एवढं करू शकतात, की आधी खूप स्टॅमिना असतो म्हणून करू शकतात, की हे म्हणजे काय आहे याचं मागचं रहस्य? हे परत फिरून तिथंच येतं, अज्ञानच आहे. बर. की सूर्यनमस्कार हा व्यायाम आपण कशासाठी करतोय? तो एक विविध आसनांचा समुच्चय आहे, गतिमान आहे. तो खूप सुंदर व्यायाम आहे. याच्यात आपण दिवसभरातल्या ज्या हालचाली वापरत नाहीत, खुब्याच्या, स्पाईनच्या, त्याची लवचिकता टिकवणं, वेदना किरकोळ असतील तर घालवता येतात. ज्यांना ऑलरेडी खूप वेदना आहेत ते करायला गेलं तर बिघडून बसतात. खूप सुंदर व्यायाम आहे तो. म्हणजे तो केल्यानंतर लवचिकता खूप छान मेंटेन राहते, कारण ऑलमोस्ट सगळ्या शरीराचा वापर आहे त्यात. तर तो एक साधारण 12 सूर्यनमस्कार करावेत रोज. आणि सोपा पण आहे. काही जण 21 करतील, ठीक आहे. पण त्याच्यानंतर जसं आपण जोर मारताना जी हालचाल व्हायला लागते ना, की हळूहळू दम लागायला लागतो, त्याच्या पुढे जी संख्या करताय ना तुम्ही, तर तो एन्ड्युरन्स व्यायाम होतो. म्हणजे फक्त तुम्ही एक लवचिकता ऑलरेडी आलेली तेवढी, त्याच्यानंतर फक्त तुमच्या दम श्वासाचा व्यायाम होतो, की जो तुम्ही पळण्यातनं दम श्वास, एन्ड्युरन्स डेव्हलप करता, की लोक त्याला कार्डिओ म्हणतात. तर तो तिथनं जाऊन आता दम श्वासाचा व्यायाम झालेला आहे. म्हणजे तुम्हाला तेवढाच बेनिफिट भेटणार आहे. मग त्याला रिप्लेस तुम्ही दुसऱ्या गोष्टी करू शकता ना. 500 सूर्यनमस्कार एन्ड्युरन्सच करायचा तर स्विमिंग करू शकता, सायकलिंग करू शकता, फास्ट चालू शकता, डोंगर चढू शकता. त्यातनं ऍडिशनल बेनिफिट नाहीये. आणि दुसरी एक खूप महत्वाची गोष्ट आहे, सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम नाहीये. मी स्वतः तो करतो,
मी स्वतःही करतो. मला त्यातल्या सगळ्या स्थिती आवडतात पण, परंतु जसं तुम्हाला मी सांगितलं की खाली वाकायचं नाही, किंवा त्यांना ऑलरेडी कमरेचा त्रास आहे त्यांना सांगितलंय खाली वाकायचं नाही, किंवा मागची जी स्किप करून टाका. त्याला फ्रोझन शोल्डर आहे त्याला मी हात वर घ्यायला पहिली दुसरी स्टेप सांगू शकत नाही. तर काही गोष्टी तुम्ही स्किप करू शकता, काही आसनं त्यातले स्किप करू शकता स्थिती. दुसरी गोष्ट की त्याच्यात काही स्नायू वापरले जात नाहीत. बर, असे कोणते आहेत? आता तुम्ही मला सांगा, सूर्यनमस्कारात असं साईडला बेंड होण्याची कुठली स्थिती आहे? नाही, कुठलीच नाही. पाय बाहेर जाण्याची स्थिती आहे? नाही. तो साधारण हा जो स्नायू आहे ट्रायसेप्स आणि हा पुढचा स्नायू हा जास्त वापरला जातो, पण हा जो पुढचा स्नायू आहे बायसेप्स आणि पाठीमागचा हा खूप कमी वापरला जातो. म्हणजे तुम्ही ह्या सांध्यामध्ये असंतुलन तयार करताय. बापरे, मी फक्त याचं फक्त उदाहरण सांगितलंय. तसंच गुडघ्यामध्ये पुढच्या स्नायूचा वापर जास्त आहे, मागचा कमी आहे. घोट्यामध्ये रोटेशन नाहीये, फ्लेक्शन जे डॉर्से, ते आता मी टर्म्स वापरत नाही, त्या खूप किचकट होतील त्या. असं प्रत्येक सांध्यांच्या ठिकाणी काही गोष्टी सूर्यनमस्कारात येत नाहीत, मग त्या दुसऱ्या आसनांमधून तुम्हाला इन्क्लूड करावं लागतात. बरं, जर सूर्यनमस्कार करत असाल, रोटेशन नाहीये त्याच्यात, आहे का? नाहीये. मग तुम्ही त्यात अर्धमत्स्येंद्रासन ऍड करू शकता, किंवा बाकीचे थेराबँडनी, म्हणजे असे रबरी बँड येतात, अशा रबरी बँडनी काही स्नायू जे तिथं वापरले जात नाहीत त्यांचे व्यायाम तुम्ही करणं भाग आहे. नाहीतर काय होतंय, तुम्ही त्या सांध्यांमध्ये असंतुलन तयार करतायत आणि ते तुम्हाला वेदनेकडे नेणार आहे. मग ते 500 सूर्यनमस्कार नक्की तुम्हाला वेगळा असा काही बेनिफिट देत आहे की परत तो अहंकाराचाच भाग झालाय. बर, नाही हे माहिती नव्हतं मला. उलट असं वाटायचं काय ग्रेट आहे, मला नाही जमत बाबा करायला. म्हणून आपल्याला जे आवडतंय, जे शास्त्रानुसार बरोबर आहे, त्याची आपण पडताळणी करायलाच पाहिजेत सायन्सनुसार. आता असं पण म्हणतात ना की घरचं खायचं आणि ते जिम मध्ये जाऊन लोकांचं वजन उचलायचं. तसं जिम मध्ये पण पाहिलंय मी चुकीचे व्यायाम प्रकार असं करताना. तुम्हाला पण अनुभव असेल असा की आपल्या वजनापेक्षा दुप्पट वजन उचलतात ही मुलं, ते 6 पॅक दिसण्यासाठी वगैरे. मग त्याचा काही साईड इफेक्ट होतो? 6 पॅक किंवा बॉडी बिल्डिंग हा जो प्रकार आहे, ती अशी ट्रेन आहे की जिच्यात तुम्ही बसू शकता, तिच्यातनं उतरू नाही शकत. ज्या क्षणी तुम्ही ते सोडून द्याल त्या क्षणी परत ते स्नायू बारीक बारीक होत जाणार आहे. कष्टाने कमवलेलं परत बारीक होणार आहे. मध्ये एखादा डेंग्यूचा एपिसोड होईल, एखादा व्हायरल फिवर होईल, आणि त्यातनं म्हणजे ते दाखवण्याच्या पलीकडे जायला हवं. आपण आपल्या बॉडी वेट पर्यंत तुम्ही जाऊ शकता हळूहळू करत. आता जे ऑलिम्पिक मध्ये जर आपण पाहिलं ना, तर आपल्या बॉडी वेटच्या दुप्पट उचलतात, परंतु तिथं पण जसं मगाशी म्हणलं मी सूर्यनमस्कारासारखं, की तिथलं पण एक सांध्यांचं संतुलन ठेवावं लागतं. म्हणजे समजा मी ढकलण्याचा व्यायाम 50 किलोनी करतोय ना, तर मला ओढण्याचा 50 किलोनी तेवढाच वेळा केला पाहिजे, तर ते संतुलन राहणार आहे. साधणं गरजेचं आहे तो. हो. आता समजा मुलं ते ऍप्सचे करतात, पोटाचे व्यायाम करतात, परंतु जेव्हा तुम्ही असा बाग देताय पोटासाठी, वाकून करताय आणि पाठीचे करत नाहीयेत, म्हणजे सिटअप जर केले तर त्याच्यानंतर बॅक एक्सटेन्शन करत नाहीत, किंवा त्या इंटेन्सिटीने, म्हणजे ते 100 केले तर हे 10-1 असतात, असं नाही चालत. मग तसं केल्यानंतर तुमच्या इथला दाब वाढतो. लक्षात. तुम्ही त्याच्यामध्ये सिटअप्स मध्ये तुम्ही ही ऍक्शन करताय, स्पाइन पुढे घेऊन जाताय, तर हा जो दाब आहे हा इथून पाठीमागे ट्रान्सफर होणार आहे, मग तो डिस्बल्ज होणार आहे. कितीतरी मुलं मी पाहिलेत डिस्बल्ज खूप मोठे मोठे मणक्यातले गाद्या सरकलेले घेऊन येतात त्या ऍप्स पायी, आणि ते बंद होतं. मग तुमचा व्यायामाचा उद्देश नेमका काय, दाखवणं आहे की आरोग्य ठेवणं आहे? आणि ते तर करतातच. आणि 40, आता माझ्या वयाचे, आता मी 42 आहे, माझ्या वयाचे पण जिम सुरू करतात आणि तिथं जाऊन त्याच पद्धतीने करायला पाहतात, की वजन वाढवणं त्या मशीन्स मधलं, हा एकच प्रकार त्यांना माहिती. त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 12 टेक्निक्स आहेत, की त्या टेक्निक्स फक्त बदलून त्या दुप्पट वजना एवढा इम्पॅक्ट किंवा तेवढा स्टिम्युलस तुम्ही देऊ शकता. उदाहरण द्यायचं ठरवलं ना, की समजा मी आता असं डंबेल घेऊन उचलतोय, तर मी तो जर एकदम स्लो करत असेल असा, तर मी जास्त मसल फायबर रिक्रूट करतोय. ही एक पद्धत झाली स्लो करणं. मी त्याची ग्रिप बदलू शकतो, त्याने मसलचा वेगळा भाग वापरला जातो, अशी ग्रिप ठेवू शकतो, अशी ठेवू शकतो, हे असं करू शकतो, सुपाइन कर्ल म्हणतात त्याला. मी बार घेऊन करू शकतो, मी मशीनवर करू शकतो, मी वर करू शकतो. हे तर फक्त प्लेस बदलणं झालं. दुसरी गोष्ट, मी फक्त असं एक अर्धा मिनिट धरून ठेवून स्नायूला थकून मग दुसरा सेट करू शकतो. करतात ते, हे मी प्रकार सांगतो मॅम फक्त.
की आता समजा मी असं करतोय की मी इथं आहे तर मेंदूला त्या हालचालीची सवय होते. तर मी आता इथं येऊन थांबलो आणि परत स्लो खाली घेतलं, परत मध्ये थांबलो, परत खाली थांबलो, मी मेंदूला मी कळूच दिलं नाही की मी पुढचं रिपिटेशन कुठल्या पद्धतीने करणार आहे. तर ते जे मोमेंटम आहे ते जातं, स्नायूला जास्त काम करावं लागतं. आणि तुम्ही जे दुप्पट म्हणलात ना ते दुप्पटचं जाऊ द्या, जर तो मुलगा 25 किलोने बायसेप करत असेल ना तर ह्या मेथडनी तो 7.5चा डंबेल घेऊन सुद्धा करू शकणार नाही. आणि त्या 25 एवढा इम्पॅक्ट किंवा ताण त्या स्नायूवर टाकलेला आहे तुम्ही, आणि त्यानंतर तो स्नायू जास्त मोठा होणार आहे. टेक्निक बदलणं अज्ञान. अज्ञानामध्ये कुठलीच गोष्ट करणे नाही सर. पण मग असंच मग आम्ही ज्यावेळेस चालायला सुरुवात करतो, आता बघा सगळ्यात चांगला व्यायाम कोणता हे मी तुम्हाला विचारणारच आहे की मग आता जिमचं पण असं आहे, योगाचं पण म्हणजे इतकं नाही झालं पाहिजे, एक्सटेंड नाही केलं पाहिजे, आसन आपल्या ताणानुसार सोडलं पाहिजे. हे जसं आहे तसं मग आम्हाला सिक्युअर हे वाटतं की चालायला गेलेलं बरं बाबा, कोणाचा ताण नको, चाला चाला. पण त्याच्यात पण लोक सांगतात, म्हणजे आजकाल लोक नाही का आपल्याला हेही सांगतात आणि तेही सांगतात. पण डॉक्टर म्हणून तुम्ही मला सांगा की त्या मातीच्या रस्त्याने चाललं तरच गुडघ्यांचं संरक्षण आहे आणि डांबरी रस्त्यावरनं चाललं तर आपले गुडघे खराब होतात. हे खरं आहे का? काय काही अंशी, कारण रोड जो आहे तो हार्ड सरफेस आहे, तेव्हा तो प्रत्येक पावलाला इम्पॅक्ट पडणार आहे. तो इम्पॅक्ट तुमच्या टाचेपासून गुडघ्याकडे, गुडघ्यापासून खुब्याकडे, खुब्यापासून मानेपर्यंत जात असतो. बरं. त्यामुळे शूज चांगले तर पाहिजेत. रोडच्या ऐवजी ग्राउंडवर किंवा रोडच्या खाली जर चांगली जागा असेल तर त्यात चालणं जास्त योग्य आहे. परंतु त्याने गुडघे खराबच होणार नाहीत असा अर्थ होत नाही. अच्छा. म्हणजे ओव्हर द पिरियड तो झीज होऊन ते बिघडणारच आहे जर आपण स्नायूंची ट्रेनिंग केलेली नसेल, वजन ताकद वाढवण्याचे व्यायाम आणि लवचिकता ठेवण्याचे व्यायाम केलेले नसतील तर त्याचा इम्पॅक्ट, रोज चालून गुडघे दुखणारे खूप लोक आहेत किंवा गुडघे दुखणाऱ्यांना चालणं हा व्यायाम सल्ला देणारे पण आहेत आणि त्याने बिघडतात लोक. म्हणजे एखाद्याचं गुडघे दुखत असतील आणि त्याने चालायला सुरुवात केली तर जास्त दुखेल. जी गोष्ट ऑलरेडी मगाशी सांगितलं ऑलरेडी बिघडलेली ती तुम्ही वापरत राहाल तर ती अजून खराब होणार आहे. सर आम्ही कुठं कसं फिरतो? सांगतं तुमचं शरीर सांगतं, तुम्ही ऐका ना. तुम्ही आज फिरायला जातायत ना, तुम्ही पहा ना संध्याकाळी जास्त त्रास होतोय, उद्या जास्त होतोय, कालच्या पेक्षा आज वेदना वाढली, म्हणजे काहीतरी चुकलंय ना. शरीर वेदना हा सिग्नल आहे, तो शरीराने तुम्हाला कशासाठी दिलाय की काहीतरी चुकतंय, पहा पाठीमागं पहा काय चुकीचं केलंय. 2 दिवस चालायला जाऊ नका आणि त्यानंतर पहा की गुडघा कमी दुखतो का जास्त दुखतो, तुमचं तुम्हाला उत्तर कळेल ना. आणि गफलत काय बरं का की वेदना हरण करणारे व्यायाम किंवा वेदनेसाठीचे जे व्यायाम आहेत ना आणि आरोग्यासाठीचे व्यायाम हे एकत्र केले सगळ्यांनी. आरोग्यासाठीचे व्यायाम वेदना हरण करण्यासाठी शिकवले जातात किंवा सांगितले जातात आणि त्याने बिघडतं. हा पूर्ण 2 वेगळे ग्रुप आहेत. आरोग्याचे व्यायाम पूर्ण वेगळे आहेत, वेदना हरण करणारे, वेदना शमन करणारे ते पूर्ण वेगळे आहेत. काय म्हणजे मला तर आता असं वाटायला लागलं की परत पहिल्यापासून म्हणजे काय काय करावं, की रोज हा प्रश्न पडतोय की हे सुरू करू की ते सुरू करू. आणि तिसऱ्याच दिवशी जर मला कळलं की ह्याच्यानी पण हे दुखतंय आणि त्याच्यानी पण दुखतंय, संपला, लगेच प्रायोरिटी बंद होईल आणि खाली येईल. म्हणजे अशा वेळेस पहिले तुमच्याकडे यायला पाहिजे की सर माझी ही बॅक हिस्ट्री आहे, मला असा असा प्रॉब्लेम आहे, आता मी व्यायाम काय करू, असं करून जायला पाहिजे का? म्हणजे सुरुवात कशी करायची? माझ्याकडे जेव्हा असं नाही नाही पण मला असं वाटतं ना सर, तुमच्या जे जवळपास तुमचे व्यायाम शिकवणारे जे डॉक्टर असतील किंवा जे तुम्हाला चांगले वाटतील त्यांच्याकडे जाऊ शकता तुम्ही. फक्त काय करायचं की आधी पाहायचं की कुठं वेदना आहेत का शरीरात, तर त्या आधी घालवणं हा पहिला भाग आहे. बरं. मग ते घालवण्यासाठीचे जे व्यायाम असतात ना ते साधारण स्थिर असतात, म्हणजे स्थिररित्या होल्ड करण्याचे व्यायाम असतात, स्थिररित्या दाबून धरण्याचे व्यायाम असतात. तर त्या व्यायामांनी सुरुवात करून ती वेदना घालून टाकायची. परत पाहायचं काही दिवस की परत पाठीमागे तरी येत नाहीये ना, आणि मग त्यानंतर मग हेल्थच्या व्यायामाकडे, आरोग्याच्या व्यायामाकडे. आणि पुन्हा आज 100 मीटर, उद्या 200 मीटर, आज 1 सूर्यनमस्कार, उद्या 2. आज हे आसन मी अर्धवटच करेल, 10 सेकंद थांबेल. माझं उद्दिष्ट पूर्ण करणं आहे आणि 30 सेकंद थांबणं आहे, पण मी आज अर्धवट करेल, 10 सेकंद थांबेल. आणि खूप लक्षपूर्वक की इथं श्वास चालू आहे माझा, मी रोखलेला नाहीये, माझ्या शरीराचा अवेअरनेस आहे, मी लक्ष देऊन आहे की हा कुठंतरी जाणवायला लागण्याच्या आधी सोडून देतोय. असं केलात की ती योग्य चालना आहे. बरं. मग ती योग्य चालना दिली की शरीर सुधारेल, मग ती चालना अजून वाढवायची, त्याच्यात बदल करायचं. शरीर हे बदलाला रिस्पॉन्ड करतं, त्याच पद्धतीने करणाऱ्या गोष्टीला नाही. बरोबर आहे.
पण आता जसं तुम्ही 2 व्हीलर 4 व्हीलर सांगितलं, जसं तुम्ही अभ्यासाचं पण मुलांना सांगा की बसताना पण मुलं म्हणजे असं असे बसतात, पुस्तक तोंडावर घेऊन बसतात किंवा पालथे पडून अभ्यास करतात, त्यांची पोझिशन कशी पाहिजे म्हणजे अभ्यास करणाऱ्याची? कारण तुम्ही मला मागे एक उशी पण दिली होती की जिचा स्लोप आहे असा थोडा, की त्याच्यावर जर तुम्ही बसलात तर तुमच्या स्पाईनला त्रासच होणार नाही. म्हणजे तुमच्याकडे पण असा खूप छान तो मूलमंत्र मला मिळाला होता. तसं या मुलांनी अभ्यासाला बसताना त्यांचं पोश्चर कसं पाहिजे? सलगपणाने शिथिलपणे बसायचं नाहीये. हा. आणि खूप वेळ आपण ओव्हर स्ट्रेच राहू शकतो, म्हणजे असं एकदम ताणून धरायची गरज नाहीये. थोडस सब ऑप्टिमल. अच्छा. असं थोडा जास्ती वेळ सरळ बसून लिहिणं आणि खाली मांडी घालून बसण्यापेक्षा किंवा गादीवर वाकडं तिकडे बसण्यापेक्षा टेबल खुर्चीवर बसणं कधीही जास्त योग्य आहे. चेंज म्हणून थोडा वेळ करू शकता तुम्ही. आम्ही जेवढे टीचर्स आहोत ना त्या सगळ्यांना खूप बोर्डाचे पेपर येतात. मग म्हणजे आम्ही एक्झामिनर असतो, मॉडरेटर, चीफ मॉडरेटर, आणि सर्रास सर 40-50 नंतर असं दिसायला लागतं. आधी आम्ही खूप पेपर तपासायचो, पण आता आम्ही ह्या पोझिशनमध्ये आलो की हाताला मुंग्या यायला लागतात, इथे सूज वाढायला लागते, स्पाझम तयार होतो. तर ह्याच्यावरती काय करायला पाहिजे? म्हणजे मान ही जितक्या वेळ आपण खाली ठेवू ना, जसं मगाशी ऍप्सचं सांगितलं त्या तसं त्यावेळेस इथं ताण वाढणार आहे. हो. तर तो तासन-तास तसा राहतो. तर त्याला आपण पहिल्यांदा आधीच्या काळात तसे मुनीम वापरायचे बघा, असं एक तिरका हे असायचा, डेस्क असायचा. आणि आता ग्लासचे पण येतात, अधिकाऱ्यांच्या टेबलवर असतात. तसं जर आपण डेस्क घेतला आणि त्याच्यावर जर ठेवलं तर मग मी इथं राहण्याच्या ऐवजी असं थोडासा असं राहणार या लेवलला. किंवा त्याला दुसरा एक उपाय करता येतो की असं मागे एखादा पुस्तकांचा गठ्ठा ठेवून एक पॅड लावायचं असं आणि त्याला ठेवून तपासू शकता. म्हणजे किमान ते इतकं खाली राहण्याच्या ऐवजी थोडंसं वर राहील किंवा बरंचसं वर राहील. अजून एक सौंदर्याचं पण याच्यातून होईल. मग मुलं मुली कंटिन्युअस जे असे मोबाईलमध्ये असतात तिथे असं एक उंचवटा तयार होतो मानेच्या खाली, इथे तो पण कमी होईल मग जर का थोडी पोझिशन बदलली तर? कमी होण्यासाठी त्याला दुसऱ्या बाजूचे स्नायूंचे काही व्यायाम करावे लागतील. बरं. परंतु किमान वाढणार नाही. म्हणजे त्याला असं जर राहिलात तुम्ही तर ते जसं एखादा फ्रॅक्चर झाल्यानंतर हात गळ्यात बांधून ठेवला ना की तो ज्यावेळेस आपण प्लास्टर काढतो तो असंच असतो. कारण शरीर हे ज्या स्थितीमध्ये खूप वेळ राहणार आहे त्या स्थितीला कनेक्टिव्ह टिश्यू आतला रिमॉडेल होतो. नवीन स्थिती हळूहळू देऊन तो परत ती रिमॉडेलिंग पण आपल्याला नवीन पद्धतीने बदल केला पाहिजे. तो बदल शरीर स्वीकारतं. पाठीमागचे जे स्नायू आहेत त्यांचे व्यायाम करणं गरजेचंच आहे. आणि सध्याच्या काळात तुम्हाला सांगतो की एक साधारण 7 ते 8 वर्षापूर्वी स्मार्टफोन हे बऱ्यापैकी कॉमन झाले, ऑलमोस्ट प्रत्येकाकडे किंवा बऱ्याच जणांकडे यायला लागले. त्यावेळेस जास्त रुग्ण जे असतील ना, म्हणजे समजा 100 पेशंट आले टोटल, त्यातले 50% कमरेचे असायचे, काही गुडघ्याचे, काही खांद्याचे, काही टाचेचे वगैरे वगैरे. आणि मानेचे हार्डली सर्वायकल स्पॉन्डिलोसिस किंवा मानेचा त्रास घेऊन येणारे एक 20% मॅक्सिमम. इतकं कमी प्रमाण होतं? आज एव्हरी सेकंड पेशंट इज सर्वायकल. हो, मी म्हणणार होते सर्वायकल स्पॉन्डिलोसिस आणि सर्वायकल पेन हे इतकं वाढलंय. त्याचं कारण तो स्मार्टफोन आहे. आपल्याला आपण त्याच्यात इतके गुंतून गेलेलो असतो की आपलं शरीर काय, आपल्या आजूबाजूला काय चाललंय, कशाचाही गंध नाही. आणि अशी ती वेब सिरीज तासन तास जर तुम्ही बघत राहिलात आणि झोपून जर असं बघत राहिलात तर त्यानंतर ती चक्कर येण्याचे त्रास घेऊन खूप लोक येतात. रात्रभर असा मोबाईल धरून बसताय, तो हातही अवघडतोय, खांदा बिघडतोय, पाठीमागचा स्नायू स्पाईन सगळा ताणलेला राहतोय. आणि मन तिथे आहे ना, इकडचं सिग्नल पोहोचत नाही मेंदूपर्यंत. हो. आता एक रील जर बघायला सुरुवात केली सर आणि 20 रील पाहिल्या तर पहिली कोणती पाहिली आठवत नाही ना. मग त्यामुळे माणूस पुढे 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 बघत राहतो ना. मग आता त्यावर एकच उपाय, असे मोठे व्हिडिओ पाहिजे असतात आपल्यासारखे मोठे व्हिडिओ पाहिले. त्या व्यसनातून मुक्त होण्याचं रीलचं पहिली पायरी मोठे व्हिडिओ पाहायला चालू करणं. अच्छा, म्हणजे मोठं दिलं काही बघायला तर ते एवढा वेळ बघू नाही शकत म्हणून बंद करतील. ते रीलचं कसं आहे, तो डोपामाइन सर्ज असा कंटिन्युअस. दारू पिल्यानंतर डोपामाइन सर्ज आहे, व्यसनानंतर डोपामाइन सर्ज आहे, आणि याच्यानंतर जो येतोय त्यांचं चॅनल एकच आहे मेंदूत. बरं. मग आता ते अपडाऊन करण्यापेक्षा एक प्लॅट्यू जर दिलं त्याला तर त्यातनं बाहेर पडण्याचं हे पहिली पायरी. आपला रामबाण उपाय ठरणार आहे की मोठा व्हिडिओ बघा म्हणजे तुमची छोटे रील बघायची सवयच जाईल.
खरंय. आणि काहीतरी त्यात ज्ञान पण मिळते ना. हा बरोबर आहे, विषयच नाही. सर आता एवढं आपण इतकी चर्चा करतो आहोत, म्हणजे स्त्रियांची पण दुखणी बघितली आपण आणि त्यांच्या हाडांचे पण बघितल्या सगळ्या गोष्टी, की अचानक येणाऱ्या ह्या गोष्टी आहेत, दुखणं आहे. तर तसं वयोवृद्ध माणसांमध्ये आलेले आजार जे आहेत ते सुद्धा विना शस्त्रक्रिया होऊ शकतात बरे? कुठे शस्त्रक्रिया टाळायची आणि कुठे करायची याचं जे तारतम्य आहे ते कळायला पाहिजे. अच्छा. म्हणजे समजा स्पाईन मध्ये बहुतेक वेळा भीती घातली जाते की तुमच्या पायाचं पॅरालिसिस होईल. तसं जर खरोखर त्या स्थितीपर्यंत असेल की पंजा पायाचा वरती उचलला जात नाही, तर सर्जरी इज डेफिनेटली इंडिकेटेड, करावी. परंतु तसे खूप कमी पेशंट असतात. जसं मगाशी गुडघ्याच्या बाबतीत झालं, खूपच खराब झाल्यानंतर ठीक आहे, करू शकता, परंतु त्याचं प्रमाण 5% पेक्षाही कमी आहे. शस्त्रक्रिया हाच, सर्जरी हाच सर्वोत्तम पर्याय आहे हे समाजावर बिंबवलं जात आहे. बर. आणि त्याच्या आधीचे जे नॉन फार्मॅकोलॉजिकल, नॉन मेडिसिनल जे अप्रोच आहेत, तर ते जनरली कुणी जास्त स्पॉन्सर करत नाही. बर. कारण त्यातनं ही जी इंडस्ट्री आहे त्याच्यातले खूप घटक आहेत आणि विन विन सिच्युएशन ज्या क्षेत्रात आहे की पेशंटला व्यायाम करायचे नाहीत, त्यांना आळस आहे. गावाकडच्यांना जर सांगायला गेलं तर आम्ही दिवसभर काम करतो, व्यायाम करणार नाही, असंच उत्तर असतं. गोळ्या खाणं हा सोपा उपाय, कारण फक्त गिळायचे आणि पैसे द्यायचे, काही जबाबदारी नाहीये. त्यांच्यासाठी ते त्याच दिशेला जाणार आहेत. मग नॉन फार्मॅकोलॉजिकल अप्रोच जनरली कोणी जास्त स्पॉन्सर करत नाही, कारण सगळेच फायद्यात आहेत. त्याच्यामुळे मग ते कोण सांगेल ना ते यशाचं खरं गमक. तसा तो प्रकार आहे. आणि जर योग्य पद्धतीने व्यायाम केले तर शरीर 2 दिवसातच प्रतिसाद द्यायला चालू करतं. बरं. म्हणजे ऑपरेशन खूप जणांचे सहज वाचवता येतात. म्हणजे मी कधी बऱ्याच वेळा मी स्वतः चाट होतो की आपल्याला वाटतं हे पेशंट होऊ शकत नाही. बरं. म्हणजे मागाशी जे सांगितलं की फुट ड्रॉप झालाय, पंजावर येत नाही. आता एक मागे सुप्यावरनं एक मुलगा आला होता 6 महिन्यापूर्वी, त्याला फुट ड्रॉप होता. मी म्हटलं अरे तू सर्जरी करून घ्यायला पाहिजे, तू तरुण आहेस, तुझ्या पायाची ताकद गेलेली पूर्ण, थोडाही हालत नाहीये, का नाही केलीस बाळा? नाही करायची मला. मग ठीक आहे, मी 5-6 जणांना दाखवलं, पुण्याला गेलं, इकडे तिकडे, नाही करायची मला. मग शिकवले व्यायाम, बघू म्हटलं, त्याचा व्हिडिओ पण आहे माझ्याकडे. तर नंतर पाय हलायला लागला, नॉर्मल झाला, येतोय. म्हणजे आपल्यालाही ज्यावेळेस असं वाटतं की नाही येणार प्रतिसाद, त्याच्या पलीकडे शरीर प्रतिसाद देतं. अशी खूप उदाहरणं झालेत. शरीरामध्ये अचाट ताकद आहे स्वतःला बरी करण्याची, फक्त तुम्हाला योग्य दिशेला जाणारी चालना द्यावी लागते. म्हणजे पार्किन्सन्स, म्हणजे अर्धांगवायू, ह्या सगळ्यांवर पण फिजिओथेरपी व्यायामाने ते बरं करता येतं. अर्धांगवायू हा जो प्रकार आहे ना, तो बहुतेक करून मेंदूतनं असतो. तर त्याच्यामध्ये जे रिझल्ट आहेत ते आपण आधी खूप सांगू शकत नाहीत. तर त्यांना जी ट्रीटमेंट केली जाते ती सपोर्टिव्ह आहे. म्हणजे डेली व्यायाम करून घेणं किंवा स्टिम्युलेशन किंवा असिस्टेड वॉकिंग, हायड्रोथेरपी, अशा गोष्टी केल्या जातात. तर त्या मी नाही करत, किंवा त्या भागात मी नाही काम करत त्यात. कारण मला अशी सवय की आधी सांगून करणं की 4 दिवसात कमी होईल, 8 दिवसात कमी होईल, अधांतरी नाही. तर ते मला, त्यामुळे मी ते नाही करत. अच्छा. आणि मेंदूचे आजार वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये पार्किन्सन जे तुम्ही म्हटलात ना, तो मेंदूचाच आजार आहे. अल्झायमर एक आहे. आपल्या समाजात ते त्या मानाने कमी बरं का, वेस्टर्न सोसायटीपेक्षा. त्याचं कारण भाषा हे खूप मोठं आहे. तुम्ही मराठीच्या प्राध्यापकात म्हणून तुम्हाला सांगतो मी की आपल्याला 3-4 भाषा येत असतात पहा. 3-4 भाषा येतात आणि आपलं खूप डायनेमिक आयुष्य आहे. त्यामुळे आपल्याकडे हा प्रकार कमी आहे. पार्किन्सोनिझम हा जो आजार आहे हा साचेबद्ध आयुष्य जगणाऱ्यांसाठी, म्हणजे एक लिपिक आहे, कारकून आहे, आयुष्यभर एकच पद्धतीचं काम करतोय. आपल्याला असं वाटतं की मी काम करतोय, रोज करतोय. नाही, मेंदूला त्याची इतकी सवय झाली. जशी सायकल शिकताना पहा तुम्ही की तुम्हाला खाली बघावं लागतंय, पायडल पूर्ण फिरतोय का नाही ते पाहावं लागतंय, बॅलन्स ठेवावा लागतोय, समोर न कोणतरी, आणि नंतर काही दिवसात तुम्ही गप्पा मारत इकडे तिकडे बघत सायकल चालू, एका हाताने चालू. सराव. तर मेंदू एकदा ती गोष्ट शिकला की ती ऑटो मोड मध्ये जाते. त्यावेळेस तो खूप वापरला जात नाही. तसं या बाबतीत ज्यांचं साचेबद्ध स्टिरोटाईप आयुष्य आहे त्यांना हा प्रकार जास्त होतो. मग त्यांना मेंदूचे व्यायाम करावे लागतात. मेंदूचे पण व्यायाम असतात. आता बॅलन्सिंग हा जो व्यायाम आहे, जसं सायकल चालवणं, हा त्यांना खूप उपयोगी पडतो. अच्छा. कारण बॅलन्स ही प्राथमिक गोष्ट आहे. म्हणजे
जर तुम्ही लहान मूल पाहाल ना, ज्यावेळेस त्याला स्वतःचे शरीर बॅलन्स करता यायला लागतं, त्यानंतर त्याच्या पूर्ण कंट्रोल जास्त वाढतो प्रत्येक ऍक्टिव्हिटी. हो, ते आधी धरून आता धरून तुम्ही मगाशी म्हटलं चक्कर येते, जर तुम्हाला पूर्ण चक्कर येत असेल तर तुम्ही ती चक्कर असताना दुसरी काही गोष्ट करू शकता का? नाही, अजिबात नाही. तसा मेंदू आधी शरीराची स्टॅबिलिटी आधी असेल तर शरीर बाकीच्या स्थितींमध्ये वापरलं जाऊ शकतं किंवा काहीतरी करता येऊ शकतं. बरं. सगळ्यात जास्त मेंदू हा स्टॅबिलिटी चालली निघून चालली त्या स्थितीत ऍक्टिव्ह होतो आणि ती पहिली स्टॅबिलिटी आणायला पाहतो. बरं. मग जर आपण त्या स्थितीत त्याचा तो ऍक्टिव्हनेस अनस्टेबल करण्याचे व्यायाम करून जर आणला आणि ती चालना दिली तर तो जास्त ऍक्टिव्हली होणार आहे आणि त्याचा उपयोग जास्त होणार आहे. तर सायकलिंग मध्ये कसं तुम्हाला बॅलन्स पण ठेवायचा आहे, त्यामुळे तो बॅलन्स आहे. त्यानंतर जिम बॉलवर करता येणारे काही व्यायाम असतात बॅलन्सिंगचे, आणि काहीतरी नवीन शिकणं, म्हणजे जी गोष्ट आयुष्यात कधी केलेली नाही, म्हणजे त्या व्यक्तीनं कानडी शिकणं, तामिळ शिकणं, हस्तकला शिकणं, बरं, आणि सगळ्यात उत्तम संगीत शिकणं आहे. कारण संगीतामध्ये तुम्हाला तुमचा मेंदूही वापरायचा आहे, एक नाविन्य आहे की जे आयुष्यात कधी केलेलं नाहीये, आणि हातांचाही वापर आहे, कोऑर्डिनेशन पण आहे, बदल आहे, सारखा बदल आहे, नवीन शिकावं लागतं, नवीन राग येईल, नवीन ट्यून येईल, काही नवीनच आहे, सारखं नवीन आहे. हो, तर त्या व्यक्तींनी पार्किन्सोनिझम, अल्झायमर, डिमेन्शियाकडे जाणार आहे, तर यांनी या पद्धतीने त्या आजाराकडे पाहणं गरजेचं आहे. सर, आपण ना मगापासून फक्त वेदनेवर बोलतोय, आणि प्रत्येकाचं दुखतच असतं, म्हणजे आपण काही उगाच गप्पा नव्हतो मारत, दुखत असतं. मग हे दुखण्यापर्यंत आपण आलो, दुखण्यावरती व्यायाम कसा करायचा ह्यावर आलो. पण महत्वाचं आता मला तुम्ही ना तुमच्याकडची व्याख्या द्या बाबा, की आरोग्याची नेमकी व्याख्या काय आहे मग आता, म्हणजे काय करू आता ही. कारण व्यायाम करायला म्हटलं की मला प्रायोरिटीज अमुक तमुक हे सगळं तुम्ही सांगितलंय, मग आरोग्याची व्याख्या सांगा सर मला, काय करायची. WHO ने, जागतिक आरोग्य संघटनेने जी व्याख्या केली ती तुम्हाला माहितीच असेल, की हेल्थ इज अ फिजिकल, सायकोलॉजिकल, स्पिरिच्युअल वेलबिंग. आता ती जरा मला अशी कृत्रिम व्याख्या वाटते. वेलबिंग शब्द काय सांगतो बरं, त्याचा काय अर्थ घ्यायचा? मला त्याच्यावर एक दुसरी व्याख्या आवडते. प्रसन्न आत्मेंद्रिय मन हा स्वस्थ इत्याभिधी येते. प्रसन्नता हा जो शब्द आहे हा तो आरोग्याचं वर्णनच सांगतोय. बरोबर आहे. मग ती कशाच्या ठिकाणी? आत्मा, मन आणि इंद्रिय म्हणजे शरीर, ह्या तिघांच्या ठिकाणी जर एकाच वेळेस प्रसन्नता असेल तर ते आरोग्य म्हणता येईल. बापरे, अशी खूप सुंदर व्याख्या आहे. शरीरात कुठेही वेदना नसणे किंवा शरीराची जाणीवच नसणे ही आरोग्याची सुरुवात आहे. बर, की आपलं शरीर वेदना असेल तरच जाणवतं, नाही तर मला अंगठा आहे मला जाणवत नसतं. आणि शरीर मनाचं संतुलन हे आरोग्याचं ध्येय आहे. त्यामुळं मन आणि शरीरावर एकत्र काम करणं म्हणजे व्यायाम आहे. मग ते मनाचेही व्यायाम आहेत, त्यात शरीराचे पण आहेत. हे सगळं शिकणं आहे. मनाची मशागत, शरीराची मशागत. आता शरीराची जर मशागत म्हणाल ना तर तिथं व्यायाम आला, आहार आला, झोप पण आली, असे काही त्याचे बरेचसे विविधांगी त्यातले पैलू आहेत. जर व्यायाम म्हणाल ना तर मगाशी बोललो पण आपण की व्यायामाचे काही बेसिक प्रकार आहेत. तो कुठलाही एकच प्रकार न घेऊन बसता बाकीचे व्यायाम शिकणं, त्यातलं ज्ञान वाढवणं. आजच्या काळात युट्यूबवर कचरा खूप आहे, परंतु चांगल्याही गोष्टी आहेत. त्या काळात कळून जर त्यातलं ज्ञान वाढून त्या पद्धतीने व्यायाम केले तर तिथे आपण तसं करू शकतो. व्यायामाचे 4 बेसिक प्रकार आहेत बरं का मॅडम. एक पहिला म्हणजे की दम श्वासाचे व्यायाम, जसं मगाशी म्हटलो पण आपण की ज्याच्यात दम लागतोय, श्वास फुलतोय, ते आपल्याला हृदय आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवतात. हृदयामध्ये कोलॅटरल्स तयार करतात. हार्ट अटॅक आल्यानंतर त्याचा खूप उपयोग होतो. आपलं हिमोग्लोबिन वाढतं, असंख्य फायदे आहेत. आपलं रिझर्व्ह कॅपॅसिटी वाढते हृदयाची, फुफ्फुसाची. ज्यांची रिझर्व्ह कॅपॅसिटी जास्त होती ना त्यांना कोविड मध्ये त्याचा उपयोग कळाला. असे अनेक फायदे आहेत त्याचे. वजन कमी होतं त्या व्यायामांनी. दुसरा जो प्रकार आहे ना तो जिम मध्ये जाऊन करण्याचे व्यायाम किंवा आपल्या स्नायूंची ताकद वाढवण्याचे व्यायाम. मग ते तुम्ही जोर मारणं, हाई बॉडी वेट घेऊन पुलअप्स करणं, शरीराचं घरी पण करता येतात असे व्यायाम, बैठका वगैरे, हे सगळे व्यायाम ते शरीराची स्नायूंची ताकद वाढवतात. स्नायू, आपलं जे अस्तित्व दिसतंय ना त्यातलं जे आपलं रंगरूप दिसतंय, जो आपला बांधा दिसतोय, त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग स्नायू आहे. 60% स्नायू. आपण जे पुतळे पाहतो, ग्रीक पुतळे पाहतो, ते बघा एकदम असे कोरीव आहेत. स्नायूंच एकदम छान आहे.
तर आपण ज्याला हँडसम म्हणतो ना किंवा ज्याला ब्युटिफुल म्हणतो त्यांचा शरीराचा तो ढाचा स्नायू ठरवतात. आणि आपण हे स्नायू दरवर्षी 250 ग्रॅम साधारण गमावत असतो. ते बारीक बारीक होत जातात. त्याच्या ऐवजी चरबी तिथं डिपॉझिट होते. आपलं वजन तेच असतं आणि आपल्या समाजात गुबगुबीत दिसणं म्हणजे आरोग्य, ही मिसकन्सेप्ट आहे. तर मग त्याचे व्यायाम करणं हे जास्त गरजेचं आहे. त्यात 40 नंतर करणं हे खूप महत्वाचं आहे. बरं. म्हणजे आपल्याच आई वडिलांकडे जर पाहिलं ना आपण 70, 75, 80 आसपास, त्यांना खुर्चीवरनं जर उठता येत नाही, गलित गात्र जी अवस्था आली, तर ते स्नायूंच्या व्यायामांकडे केलेलं दुर्लक्ष आहे. बरं. आणि अगदी सोप्या पद्धतीने घरी हे व्यायाम करता येऊ शकतात. आणि जे तरुण आहेत, जे जिमला जाऊ शकतात, त्यांनी जरूर जावं. तो व्यायाम जितके तोटे मगाशी मी सांगितलेत ना, त्याच्यापेक्षा जास्त फायदे देणारा पण आहे. बरं. फक्त त्यातलं ज्ञान घेऊन आणि तारतम्य विवेकाने जर केला, त्याच्यासारखा सुंदर व्यायाम नाही. ऑस्टिओपोरोसिस मध्ये स्त्रियांसाठी खूप छान व्यायाम येतो. बरं. पण स्त्रिया तिथे जाऊन कार्डिओ करत बसतात, नुसतं सायकलिंग, क्रॉस ट्रेनर, त्यांनी सगळे स्नायू वापरले ना, खूप छान वाटतं त्याने. बरं. असे त्याचे खूप फायदे. तो मेटाबॉलिकली स्नायू सगळ्यात ऍक्टिव्ह टिश्यू आहे. तो एका तासाला एका दिवसाला 1 किलो स्नायू हे 30 ते 40 कॅलरीज वापरतात आणि फॅट 3 ते 4 कॅलरीज वापरतात. त्यामुळे स्नायू जितके जास्त असेल त्याने तुम्हाला मोकळीक पण मिळणार आहे अजून काहीतरी छान खाण्याची. ते पण बरोबर आहे. पण मग खाणं आलं की म्हणजे परत आहार आला सर. मग आता आजकाल हे पण आहे, ट्रेंड आहे एकदम जाड होणं. आता हिरो हिरोईन बघतो आपण की दम लगा के आयुष्यामध्ये अचानक हिने एकदम वजन वाढवलं, हिरोईनने एकदम जाडी जुडी आहे आणि नंतर ती दुसऱ्या मूवी मध्ये एकदम बारीक आहे. मग ह्याच्यात पण शरीरामध्ये खूपच काय काय होत असेल ना सर. टॉर्चर शब्दच पण तो त्यांच्या कामाचा भाग आहे. त्यांना तसं करणं भाग आहे, तो त्यांच्या व्यवसायाचा भाग आहे, तुमच्या नाही ना. तुम्ही खूप टॉर्चर करून करण्याची गरज नाहीये. आणि जर तुम्ही एवढं फॅट मोबिलाइज करताय, एकदम फॅट वाढवताय शरीरातलं आणि एकदम फॅट कमी करताय, त्याचा अर्थ ते मोबिलाइजच होत आहे ना. ते तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये येऊन हृदयात ब्लॉक करणार नाही का? मग तुम्ही नक्की तुमचं आयुष्यमान वाढवताय की घटवताय? हो, विचार करण्याची गोष्ट आहे. मला चांगलं आठवतं तुम्ही सांगितलं होतं की जर गुडघे दुखतायत, कंबर दुखतीये, पाण्यामध्ये चाला. पण ते सुद्धा लोक करत नाहीत. पाण्यात चालल्याने पण माझ्या मते काही फायदा असा होत असेल तोही सांगा प्लीज. खूप सुंदर व्यायाम आहे. त्यात पर्टिक्युलरली ज्यांना वेदना आहेत शरीरात त्यांच्यासाठी तोच व्यायाम सर्वोत्तम आहे. की समजा गुडघे दुखतायत ना किंवा कमरेत दुखतंय, पाय दुखतोय, वेदना आहेत, त्यांनी पाण्यात जर चाललं, साधारण एवढ्या पाण्यात, बेंबीपेक्षा केवढ्या साधारण त्या पाण्यात जर पाय उचलून चाललात, पाण्यात काही व्यायाम उड्या मारू नयेत, पण वॉटर बायन्सी जी असते त्यामुळे वजन पडत नाही पायास. आपलं जे वजन आहे त्याच्याही अर्ध्यापेक्षाही जास्त कमी वजन पडतं. त्यामुळे हालचाल होते आणि एका वेगळ्या रेंजने होती. म्हणजे जमिनीवर आपण फक्त टाच उचलून चालतो थोडीशी, पाण्यात चालताना ऑलमोस्ट तुमचा गुडघा छातीपर्यंत येतो. त्यामुळे तिथला एक स्नायू आहे तो स्पाईन लाटायचे पाठीमागे इथे. बर. तर ज्या पेशंटला एकही व्यायाम करता येत नाही ना क्लिनिकमध्ये, कितीही परम्युटेशन कॉम्बिनेशन केले, किती प्रयत्न केले, करताच येत नाही, त्यांना पाण्यात चालायला पाठवलं ना की 8 दिवसात पेनही कमी होतं, व्यायाम करता येतात, उठून चालायला लागतात. म्हणजे इतका त्याचा फायदा आहे. ज्या गर्भिणी आहेत त्याही त्या करू शकतात, त्यांनाही त्याचा खूप फायदा होतो. आणि मी तसं चालण्यासाठी पाठवलेल्या 50 वर्षाच्या पलीकडच्या स्त्रिया किंवा पुरुष यांनी नंतर ते पोहायला शिकले आणि ते येऊन मला प्रत्येक वेळी सांगतात की तुम्ही ते सांगितलं आणि मी पोहल्यानंतर मला खूप छान वाटतंय. पाणी हा आनंदाचा भाग आहे. त्यामुळे आपण ट्रिपला गेल्यानंतर सगळे पाण्यात पाणी एवढे लोक वाहून जातात, परंतु ती जी अर्ज आहे बघा पाण्याची, ती खेचतं पाणी तुम्हाला. जर आपण पोहणं शिकलो आणि ते डॉल्फिन सारखं जर ब्रिदिंग शिकलो, तुम्हाला सांगतो ते मेडिटेशन आहे. म्हणजे मला इतकं छान वाटतं पाण्यात 1 तास पोहल्यानंतर. माझा आवडता व्यायामांपैकी तो एक आहे. बाहेरच्या सृष्टीतला पूर्ण विसरल्यासारखं होतं. तुम्ही तुमचा श्वास, दुसरं काहीच आठवत नाही एकदा ते पाणी पाहिल्यानंतर, काहीच नाही. खूप सुंदर व्यायाम आहे तो. म्हणजे जरी जिम नाही जमलंय, जरी तुम्हाला घरामध्ये योगा नाही जमलाय, सायकलिंग नाही जमलंय, ट्रेक नाही जमलंय, पाण्यात चाल. नाही, ते नाही, सगळ्या गोष्टी एकत्र करायला पाहिजेत बरं. अच्छा, म्हणजे सगळ्यांचं कॉम्बिनेशन. आपण मागाशी 2 प्रकार झाले, एक दम श्वास आणि स्नायूंचे व्यायाम, वेट ट्रेनिंग. तिसरा जो प्रकार आहे लवचिकता, त्याच्यात त्यांचा फायदा वेगळा आहे ना. जर तुम्ही लवचिकता ठेवत असाल गुडघ्याची, तर गुडघ्यांची हाडाची टोकं दूर राहणार आहेत, घर्षण कमी होणार आहे, तुम्ही आर्थरायटिस पासून अजून लांब राहणार आहेत. हाडांची टोकं जितकी जवळ येतील तिथं प्रेम नाही उत्पन्न होणार आहे, तिथं घर्षण उत्पन्न होणार आहे. मग लवचिकतेचे व्यायाम करणं गरजेचं आहे ना.
बरोबर. तुमच्या रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढते. डायबिटिक मध्ये ज्या व्हॅस्क्युलर प्रॉब्लेम्स होतात, रक्तवाहिन्यांचे ज्यांना प्रॉब्लेम होतात, ते टाळायला मदत होतं. फुफ्फुसांचं आपण एखाद्या स्थितीत आहोत ना, समजा अर्धमत्स्येंद्रासनात तुम्ही आहेत किंवा सर्वांगासनात आहेत, तुमचं पूर्ण रक्ताचा फ्लो तुम्ही बदलला आहे, तुमचे पाय वर आहेत, तुमचं डोकं खाली आहे, तुम्ही पूर्ण फिजिओलॉजी तिथली तात्पुरती बदलतायत. तर ती एक चालन आहे. तो फायदा का गमवायचा असं एकाच व्यायामावर कॉन्सन्ट्रेट? म्हणजे सगळं आपलं ताट कसं 56 भोगणी भरलेलं असतं, तसं व्यायामाचा सुद्धा हा बॅलन्स. हे सगळे व्यायाम आपण एकत्र एक समुच्चय आदर्श करू शकतो ना, की आठवड्यात मी एक दिवस हे करेल, दुसऱ्या दिवशी हे करेल, तिसऱ्या दिवशी हे करेल, योगासनं रोज करेल, असं एक जर कॉम्बिनेशन केलं आणि आठवड्याला 4-5 दिवस का होईनात, तर तो सिनारिओ किंवा ती संहिता किंवा तो समुच्चय हा सगळ्या दृष्टीने फायदा मिळून देईल. अच्छा. पण एक्झॅक्टली उलट होतं. चालणारे चालतच राहतात, जिम करणारे त्याला सर्वांग सुंदर समजतात, योगासनं तेच ढोल पिटत राहतात. आणि एकत्र करणं किंवा एकत्र पाहणं हा विचारच घेत नाहीत. आपण खूप रिस्ट्रिक्टेड आहोत. सर, आज इतकी माहिती मिळाली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आणल्यामुळे तर नस दबलेली असणं, नंबर 5, 6, 7 मध्ये गफला असणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या खूप मला छान शिकायला मिळाल्या. तरी सुद्धा एक जाता जाता शेवटचा एक म्हणजे तेवढंच मला पण मिळेल ना सर, काही तर काही ज्ञान अजून. तर कधी कधी ना MRIचे रिपोर्ट नॉर्मल असतात, कधी कधी तुमचे सगळे एक्सरे नॉर्मल असतात, तरी वेदना असते. म्हणजे आपण वेदनेपासून सुरुवात केली आहे, म्हणून मी शेवट पण वेदनेवर येऊन थांबतीये की सगळे रिपोर्ट नॉर्मल असून सुद्धा वेदना असते. अशा वेळेस काय करावं? शरीरावर विश्वास ठेवा. अच्छा, बरं. शरीर आपल्याला गाईड करतं आणि हे खूप कॉमन आहे. तुम्ही म्हटलं ते दोन्ही बाजू कॉमन आहेत, की रिपोर्ट नॉर्मल आहे, वेदना खूप आहेत, पेशंटला उचलून आणावं लागतंय, असे खूप लोक आहेत, खूप पेशंट्स आहेत. आणि खूप मोठा रिपोर्ट आहे आणि सकाळी 8 किलोमीटर चालून आलोय, असे खूप आहेत. दोन्ही बाजूंनी आहेत. शरीर एक थ्रेशहोल्ड असतो, त्या थ्रेशहोल्डला क्रॉस केल्यानंतरच पेन येतं आणि मग ते पेन आलं याचा अर्थ तो रिपोर्टच तसा यावा किंवा त्या लेवललाच वेदना ही रिपोर्टशी सिमिलर चालत नाही. बरं. त्यामुळे रिपोर्ट हा गायडन्स नेहमी आहे. तो सिव्हिरिटी दाखवेल, काय करायचं काय नाही करायचं दाखवेल, ते पाहणं योग्य आहे. परंतु रिपोर्ट हे सर्वस्व नाहीये. बर, त्याच्याही पलीकडे सगळं आहे. शरीर प्रतिसाद, आपल्याला एखादी गोष्ट आपण बरोबर करतोय ना, की हा तुम्ही व्यायाम करताय किंवा हे औषध घेताय किंवा ही गोष्ट करताय, तर त्याचा रिझल्ट तुम्हाला जो दिसणार आहे ना, तोच रिअल गायडन्स आहे. अच्छा, बर. नाही तर मी सांगतोय कन्याकुमारीला चाललोय, तुम्ही इकडे काश्मीरकडे निघालाय शरीर, मग मी सांगितलेल्या गोष्टीला काही किंमत नाही. बरोबर. तर खूप छान वाटलं, खूप खूप माहिती मिळाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला बॅलन्सिंग समजलं. म्हणजे आत्तापर्यंत मी खरंच ह्याच्यामध्ये मी अज्ञानी होते की काय काय एक तर एकच करायचो, 6 महिने तर 6 महिने एकच गोष्ट. आता बॅलन्स करायला नक्कीच शिकेन. खूप छान वाटलं. थँक्यू सो मच सर. तुम्ही मला इथं बोलवलं आणि माझ्या आवडत्या विषयात बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. सर, स्मिताज इन्साइट्समध्ये आज तुम्ही आलात, तर तुम्हाला आमच्या को स्पॉन्सर्सनी काही गिफ्ट दिलेले आहेत, तर मी प्लीज तेवढं तुम्हाला देते. आपल्याकडे संतोष बॅग्सने तुम्हाला हे गिफ्ट केलेलं आहे, तर नक्कीच घरी जाऊन बघा आणि सांगा आम्हाला कसं वाटलं काय ते. सर, स्लीप इझीनी तसं तर तुम्हीच मला 2 उशा दिलेल्या आहेत की कसं कोणती उशी घ्यायची झोपायला वगैरे, तसंच यांनी सुद्धा एक मॅट तुम्हाला गिफ्ट केलेली आहे आणि नक्की तुम्ही यूज करालच, कारण तुम्हीच आम्हाला जे जे सांगितलंय ते सगळं यूज करतोय अजून सुद्धा. थँक्यू. माझा आणि त्यांचा वैयक्तिक संबंध पण आहे. त्यांचे प्रोडक्ट्स हे खूप लावून ते बनवतात आणि खूप विचार करून बनवतात. हो सर, हे नक्षत्र स्वाद पौष्टिकतेचा या स्नेहल धर्माधिकारी आहेत. त्यांचे हे इन्स्टंट उत्पादनं आहेत. खूप सुंदर सगळी पिठं आहेत आणि जी मुलं बाहेर राहतात आणि ज्यांना स्वयंपाक करायला नाही जमत त्यांच्यासाठी अगदी योग्य असे पदार्थ याच्यात करायला मिळतील त्यांना. हे डॉक्टर नेहा धर्माधिकारी म्हणून आहे. हे तिन्ही स्वतः आयुर्वेद तज्ज्ञ आहे. तिने स्वतः केलेले हे सगळे प्रोडक्ट आहेत. तर हे नक्की वहिनींना सांगा, यूज करा आणि
तिला सांगा कसं वाटलं, काय वाटलं ते. नक्की नक्की रिव्ह्यू कळवलं. सर ही एक गोड मुलगी आहे नेहा म्हणून, तिचं दीप गृह उद्योग या नावाने हे सगळं चालतंय. तुम्ही ज्या ज्या वेळेस इतकं आम्हाला सगळं ज्ञान दिलंच आहे, त्याचबरोबर आवळा हे संजीवन आहे. आवळ्यापासूनचे तिचे सगळे पदार्थ खूप सुंदर आहेत. तुम्ही नक्की टेस्ट करा आणि तिला व्हिटॅमिन सी आवळ्यामध्ये खूप असतं. हो. आणि ते तारुण्याचं रहस्य आहे.